म्हणजे ऑटिझम काय आहे, ऑटिझम कसा होतो, ऑटिझममध्ये काय उपचार पद्धती आहेत? जर तुमचं 2 महिन्याचं बाळ तुमच्याकडे बघून बरोबर हसत नसेल, हं. 4 महिन्याचं बाळ तुमच्या हाकेला होऊ देत नसेल, 8 महिन्याचं बाळ तुमच्याकडे ढकलवून बघत नसेल किंवा 10 महिन्याचं बाळ बोटांनी 5 बॉडी पार्ट सांगत नसेल किंवा 14 महिन्याच्या बाळाला इमोशन्स आणि फीलिंग्ज येत नसतील हं. किंवा 18 महिन्याचं बाळ तुमच्या गोष्टी कमांड फॉलो करत नसेल किंवा त्याला तुमची भाषा समजत नसेल, तर व्हेरी लाईकली कुठेतरी इथे एक कम्युनिकेशन गॅप आहे. असं उशीर तेव्हाच होतो, जेव्हा बाळाला ऐकलेलं समजत नाही किंवा ऐकलेलं डोक्यात जात नाही. तो बहिरा नसतो. डोळ्यांनी जे दिसतं, पण त्याच्या डोक्यात जे जातं, त्याच्यामध्ये बराच जमीन अस्मानाचा अंतर असतो. कारण हे सिग्नल ह्या मुलांच्या डोक्यात पोहोचतच नाहीत. त्याच्यामुळं डोळे आणि कान हे 2 महत्त्वाचे आपले ज्ञानेंद्रिय असतात, जे आपल्याला प्रत्येक गोष्टीची जाणीव करून देतात. जेव्हा हे जाणीव होत नाही, तेव्हा आपला जगाचा अवेअरनेस तुटतो. जगाचा संपर्क तुटतो. हॅलो, नमस्कार मित्रांनो, मी देवयानी जाधव. मी क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आहे आणि तसेच मी स्पीच थेरपिस्टही आहे. आज आपला परभणीचा विषय म्हणजे ऑटिझम काय आहे, ऑटिझम कसा होतो, ऑटिझममध्ये काय उपचार पद्धती आहेत, ऑटिझम टप्प्याटप्प्याने जर आपण उपचार घेत असू तर त्याचे कसे माइलस्टोन आपण चेक करायचे, मुलाची डेव्हलपमेंट कशी चेक करायची, हे असे एक प्रश्न आपल्यापर्यंत काही पालकांनी पाठवलेत. आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला एक्सपर्टकडनं मिळाली तर आपल्याला काय बोलतात, सोने पे सुहागा, म्हणजे प्रत्येक गोष्टीला एक प्रॉपर आपल्याला एक डिरेक्शन भेटतं. त्यासाठीच आज आपले पाहुणे आहेत आकार क्लिनिकचे डायरेक्टर डॉक्टर संतोष कोंडेकर, जे न्यूरो डेव्हलपमेंटल पेडियाट्रिशियन आहेत, फेलोशिप पेडियाट्रिक न्यूरोलॉजी आणि एपिलेप्सी आहेत आणि डिप्लोमा डेव्हलपमेंटल न्यूरोलॉजी आहेत. त्यांची प्रॅक्टिस ही मुंबईमध्ये चालते, पण ऑल ओव्हर इंडियामध्ये त्यांचे पेशंट आहेत. ऑल ओव्हर इंडियामधून त्यांच्याकडे पेशंट येतात आणि प्रत्येकाला ते योग्य वेळ देतात. सर, थँक्यू तुम्ही या नमस्कार. कार्यक्रमाला आल्याबद्दल. आणि आम्ही खरंच लकी आहोत की तुमच्यासारखा आम्हाला एक वक्ता भेटलेला आहे जो आम्हाला या विषयामध्ये गाईड करू शकेल. सर, माझं स्वतःचं एक स्पीच थेरपीचं क्लिनिक आहे, थेरपी सेंटर आहे. तर त्याच्यामध्ये खूप साऱ्या पॅरेंट्सनी मला विचारलं होतं की काही काही प्रश्नांची उत्तरं आम्हाला हवीत, डॉक्टर कोंडेकरांकडून हवीत. त्यामुळे आम्ही तुम्हाला बोलवलं आहे आणि तुम्ही आम्हाला मार्गदर्शन कराल याची आम्हाला अपेक्षा आहे. बिलकुल. सर, मला सांगा की ऑटिझम आहे तरी काय, आणि ऑटिझम आपण ओळखायचा कसा, त्याच्या म्हणजे लक्षणं काय आहेत, प्रमुख तर लक्षणं? कसं आहे, तुमच्याकडे प्रत्येक पेशंट बोलत नाही किंवा बोलण्यात डिले आहे किंवा बोलण्याचा प्रॉब्लेम म्हणून येतो. पण ॲक्च्युअली बोलण्याचं उशीर तेव्हाच होतो, जेव्हा बाळाला ऐकलेलं समजत नाही किंवा ऐकलेलं डोक्यात जात नाही. तो बहिरा नसतो, पण तो ऐकत नाही. आता तो ऐकत का नाही? कारण ऐकायला येणारे सिग्नल्स त्याच्या डोक्यात पोहोचत नाहीत आणि त्याच्यामुळे त्याला ऐकण्याच्या गोष्टीचं ज्ञान होत नाही. तशाच प्रकारे त्याला बघण्याच्या गोष्टीचं पण ज्ञान होत नाही. डोळ्यांनी जे दिसतं, पण त्याच्या डोक्यात जे जातं, त्याच्यामध्ये बराच जमीन अस्मानाचा अंतर असतो. कारण हे सिग्नल ह्या मुलांच्या डोक्यात पोहोचतच नाहीत. त्याच्यामुळं डोळे आणि कान हे 2 महत्त्वाचे आपले ज्ञानेंद्रिय असतात, जे आपल्याला प्रत्येक गोष्टीची जाणीव करून देतात. जेव्हा हे जाणीव होत नाही, तेव्हा आपला जगाचा अवेअरनेस तुटतो. जगाचा संपर्क तुटतो. जे नॉर्मल बाळ 2 महिन्याचं झाल्यानंतर जगाची जाणीव करून घ्यायला तयार होतं, ते या मुलांमध्ये जाणीव झालेली नसते किंवा जाणीव होऊन तुटलेली असते. म्हणजे जेव्हा जगाची जाणीव होत नाही, आपण जगाला ओळखू शकत नाही, जगाला समजू शकत नाही, निर्जीव वस्तूंची जाणीव होत नाही, सजीव वस्तूंची जाणीव होत नाही, म्हणजे आपण जगाशी कनेक्टच होऊ शकत नाही. जेव्हा आपण जगाशी कनेक्ट होऊ शकत नाही, तेव्हा सजीवांशी नातं बनवू शकत नाही, त्यांच्याशी संवाद बनवू शकत नाही आणि हाच ऑटिझमचा एक मूलभूत भाग असतो. बरोबर आहे. ऑटिझमला आपण स्वमग्न ह्याच्यात बोलतो, पण ह्याचा अर्थ तो स्वतःत मग्न नसतो, पण त्याला तो बाकीच्या जगात मग्न होऊ शकत नाही, म्हणून आपण त्याला स्वमग्न बोलतो. जर तो बाकीच्या जगात मग्न व्हायला लागला, तर सगळ्यांशी बिलकुल सोशलाईज व्हायला लागतो. आणि कुठलीही व्यक्ती जेव्हा कुणाशी सोशलाईज होऊ शकत नाही किंवा कुणाशी संवाद होऊ शकत नाही, तेव्हा त्या व्यक्तीच्या ज्ञानाचा आणि त्याच्या जगण्याचा बाकीच्यांना काहीच अर्थ लागत नाही. आणि जेव्हा आपण कुणाशी बोलू शकत नाही किंवा आपल्याशी कोणी बोलत नाही किंवा आपलं बोलणं कुणाला समजत नाही, तेव्हा मग आपण बिथरतो. आणि ह्याच्यानंतर तो पार्ट 2 जो बोलतो आपण ऑटिझमच्या सिम्प्टम्सचा, रिपीटेड बिहेवियर्स ते उद्भवतात. म्हणजे जर आपल्याला सगळ्यांनी बोलणंच तोडलं, तर आपण नुसतं वस्तूंच्या जगात राहतो. मग नुसतं पेपर घेऊन खेळत राहतो किंवा नुसताच एकच गोष्ट रिपीट करत असतो, नुसत्या झऱ्या घालत असतो किंवा एकच गोष्ट सतत करत राहतो किंवा नुसतं देव करतो. हे एक प्रकारचे वेगवेगळे रिपीटेड बिहेवियर्स आहेत. आणि अशाच गोष्टी उद्भवत असतात ऑटिझमच्या मुलांमध्ये, जेव्हा त्यांना जगाची जाणीवच येत नाही, बरोबर मग ते आहे. सतत भिरभिरत राहतात. बरोबर तर आहे ह्या सर. दोन्ही कंपोनंट्स जे आहेत, जगाची जाणीव तुटणे किंवा हं. जगाची जाणीव न बनणे,
ह्या दोन्ही कंपोनंट्सना एकत्र केल्यानंतर स्वमग्नाची व्याख्या बनते. पण त्याला आपण ऑटिझम तेव्हाच बोलतो, जेव्हा ह्या दोन्ही गोष्टींची सांगड दुसऱ्या कुठल्याही आजारातून आपण व्यक्त करू शकत नाही. बरोबर. जर कुठलाही आजार झाला असेल आणि त्या आजारामुळे हे कनेक्शन्स तुटले असतील, तर नक्की आपण बोलू शकतो त्या आजारामुळे झालं. मग तेव्हा त्याला आपण ऑटिझम बोलत नाही. बरोबर. म्हणून स्पष्ट मराठीत सांगायचं, जर बाळ जे जगाशी डिस्कनेक्टेड असतं आणि डिस्कनेक्ट झाल्यामुळे त्याच्या वागण्यावरती फरक पडलेला असतो, त्या बाळाला आपण स्वमग्न बोलू. आता हे नॉर्मल डेव्हलपमेंट जी 3 वर्षापर्यंत असते, त्या वयापर्यंत बऱ्याच मुलांची डेव्हलपमेंट नॉर्मल होऊन जाते. पण 3 वर्षानंतर जर ह्या गोष्टी राहिल्या, तर आपण कायद्याने त्यांना ऑटिझम म्हणून सर्टिफाय करण्यासाठी तयार होतो. हो. म्हणजे मित्रांनो, तुम्हाला कळालंच असेल, की आपण जेव्हा चर्चा करतोय डॉक्टरांशी, किती सखोल करतायत डॉक्टर, की स्वमग्नतेची वैशिष्ट्ये काय आहेत. तर पहिलं तर त्याला कम्युनिकेशन डिफिकल्टीज असतात. म्हणजे तो कम्युनिकेट करू नाही शकत. जगाशीही नाही करू शकत किंवा त्याच्या वयाच्या लोकांशी करू शकत नाही, त्याच्या घरातल्या लोकांशी करू शकत नाही, त्याच्या आई-वडिलांशी करू शकत नाही किंवा त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव सतत वेगळे असतात. तो हसून बोलत नाही, डोळ्यामध्ये डोळे घालून बोलू शकत नाही. त्याचं कम्युनिकेशन हे तुटलेलं असतं किंवा त्याला कम्युनिकेशनमध्ये काही मुलांना तर शब्दही बोलता येत नाही. आ, बा, का असे शब्दही ते उच्चारू शकत नाही. कोरिलेशनच नसतं त्यांचं. त्याच्यानंतर दुसरं म्हणायला गेलं तर त्यांचं सोशल इंटरॅक्शनमध्ये पण खूप प्रॉब्लेम येतो. आय कॉन्टॅक्टच नसतो सोशल कॉन्टॅक्ट ह्याच्यामध्ये. त्यांना भावना समजत नाही. म्हणजे जसं आनंद व्यक्त करणं माहिती नाही, रडणं माहिती नाही, रागवलेला पुढचा माणूस रागवला हे समजू शकत नाही. ते स्वतःही भावना व्यक्त करू शकत नाही किंवा पुढच्याच्या भावनाही समजून घेऊ शकत नाही किंवा त्यांना मैत्रीचे संबंध बनवता येत नाही. सोशलायझेशनमध्ये आपण फार महत्वाचं आहे, की स्वतःच्या वयाचे मित्र बनवणे, स्वतः इनिशिएटिव्ह घेऊन बोलणं हे त्यांना जमत नाही, जे डॉक्टरांनी आता आपल्याला सांगितलं. किंवा रिपिटेटिव्ह बिहेवियर असतं. रिपिटेटिव्ह बिहेवियरमध्ये तुम्ही असं म्हणू शकता, की तो सतत बॅबलिंगही करू शकतो किंवा त्याला सतत एकच गोष्ट करू शकणं, हातवारे करणं, पळणं, फिरणं, सतत रिपिटेटिव्ह एकच गोष्ट करणं, हे त्याच्यामध्ये बिहेवियर येऊ शकतं. आणि लास्ट सेन्सरी इंटिग्रेशन आपण ज्याला म्हणतो, ज्याच्यामध्ये मुलाला सेन्सरी प्रॉब्लेम असतात. म्हणजे जे आपले पंचेंद्रिय आहेत त्याच्यावरती त्याला प्रॉब्लेम असतात. मोठा आवाज झाला तो दचकणार किंवा त्याला एखादी गोष्ट हलताना दिसते तो सतत पाहणार किंवा वास त्याला कुठला आला तर त्याने तो ट्रिगर होऊ शकतो. म्हणजे असे सेन्सरी प्रॉब्लेम सुद्धा, टॅक्टाईल इश्यू असू शकतो. म्हणजे जेव्हा त्याला टच कुठला तरी दिला तर त्याला तो भिवू शकतो किंवा एखादा टच त्याला सतत हवा असतो. म्हणजे हायपो आणि हायपर अशा दोन्ही सेन्सरी इंटिग्रेशनचा त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असू शकतो. आणि लास्ट जे सरांनी आपल्याला सांगितले, स्वमग्नता. म्हणजे त्याला एकटं राहायला खूप आवडणार, एकटा तो स्वमग्न होणार, एखादी गोष्ट तो बारकाईने निरीक्षण करू शकेल किंवा एखादी गोष्ट तो बघणारच नाही. म्हणजे तो पूर्णपणे डिस्ट्रॅक्टेड असू शकतो तो कुठल्याही गोष्टींमध्ये. आणि तिसरं म्हणजे स्मरणशक्तीचा अभावही त्याच्यामध्ये असू शकतो. काही मुलं इतकी टॅलेंटेड असतात की त्यांना एखादी गोष्ट खूप लक्षात राहते. म्हणजे ते सुपर पॉवर असतात काही ऑटिझमच्या मुलांमध्ये, की खूप लक्षात राहू शकतात आणि काही गोष्टी ते लक्षातच ठेवू शकत नाही. म्हणजे एखाद्या ऑटिझमच्या मुलाला रस्ते व्यवस्थित माहिती होते, नकाशे व्यवस्थित माहिती पडतात, कलर्स एखादा खूप छानपणे ते सांगू शकतात. पण काही मुलं अजिबातच त्यांना कुठल्याही काय म्हणू शकतो मेमरी नसते. तर हे असे आपले ऑटिझमचे लक्षणं जे आपल्याला डॉक्टर साहेबांनी सांगितली आहेत. आता सर कॉजेस वरती येऊयात आपण, की का बरं हे ऑटिझम होऊ शकतो, काय आहे ते, जेनेटिक आहे याच्या का? आधी मी थोडंसं तुम्ही बोललेल्या काही गोष्टींना मी थोडंसं डिटेलमध्ये सांगू शकतो. सहसा कसं असतं, की सामाजिकता आणि संवाद ह्या 2 गोष्टी फक्त 2 सजीवांमध्येच होऊ शकतात. बरोबर आहे. आणि जेव्हा आपण सजीवांशी कनेक्ट होतो, तेव्हाच आपण संवाद आणि सामाजिकतेच्या वरती जातो. जेव्हा आपण सजीवांशी कनेक्ट होत नाही, तेव्हा संवाद आणि सामाजिकता दोन्ही गोष्टी होत नाहीत. तर मेन मुख्य कारण ह्या ऑटिझमच्या मुलांमध्ये हे असतं, की ते सजीवांशी व्यवस्थितपणे कनेक्ट होऊ शकत नाहीत. आई-वडिलांशी, नातेवाईकांशी त्यांना ओळख देऊ शकत नाहीत, त्यांना ऐकू शकत नाहीत, त्यांना समजू शकत नाहीत वयाच्या नुसार. म्हणजे एज अप्रोप्रिएटनेस एक फार महत्त्वाची गोष्ट असते. बऱ्याच पालकांना वाटतं माझ्या मुलाला हे जमतं ते जमतं, पण ते जर 10 वर्षाच्या मुलाला जे जमायला पाहिजे ते 2 वर्षाच्या मुलाला जमत असेल, तरी पण आपण त्याला उणीव भासतो त्याच्यामध्ये. तर कुठलाही सजीव स्वखुशीने स्वमग्न नसतो. तो जगाशी मिसळू शकत नाही म्हणून तो स्वमग्न होतो. तर जगाशी मिसळणं तयार करण्यासाठी त्याला सजीवाशी कनेक्ट होणं आवश्यक असतं. आणि कुठल्याही सजीवाशी कनेक्ट व्हायचं असेल तर आपण आधी त्यांच्याकडे बघतो. बरोबर. त्याला आपण बोलतो नजरेचा संवाद, नंतर इशाऱ्यांचा संवाद,
नंतर शब्दांचा संवाद, मग संवादाची देवाणघेवाण, त्याला आपण बोलतो कन्व्हर्सेशन. त्या सगळ्या गोष्टी चालू होण्यासाठी 2 सजीवांची वेव्हलेंग्थ जुळणं आवश्यक असतं. 2 सजीवांना कनेक्ट होणं आवश्यक असतं आणि हेच कनेक्शन ऑटिझमच्या मुलांमध्ये मिसिंग असतं. तर Right. ॲक्च्युअली तुम्ही जे बोललात मला, की हे कशामुळं होतं, तर हे कनेक्शन मिसिंग असतं. हे कनेक्शन बाहेरूनच मिसिंग नसतं, कनेक्शन डोक्याच्या आतमधून पण मिसिंग असतं. म्हणजे मेंदूमध्ये सामाजिकता आणि संवाद यांचे जे सेंटर्स असतात, ते सेंटर्स पण एकमेकांशी कनेक्टेड नसतात. बरोबर आहे. न्यूरो म्हणजे डेव्हलपमेंटल मेंदूमध्ये कनेक्शन्स. सेन्स येस. करण्यासाठी लागणारे पंचेंद्रिय जसं तुम्ही बोललात, ते पंचेंद्रियांची एकमेकांतच सुसूत्रता नसते. म्हणून आपण त्याला डिसऑर्डर बोलतो. बरोबर आहे. जर सगळ्या पंचेंद्रियाची एकमेकात सुसूत्र असं असेल, तर ते त्याचा काहीतरी अर्थ काढणं. पण इथे एक डोळा कानाशी बोलत नाहीये, तर डोळ्याने जे दिसतं, कानाने जे ऐकू त्याचा हां. बंदच लागत नाहीये. बरोबर आहे. त्याच्यावर हां. मुलाला त्या एका गोष्टीचा अर्थ होत नाही. तर एक साधं एक्झाम्पल द्यायचं असेल, तर एक आपल्याला स्टोरी माहिती असेल, एक हत्ती बघायला 4 आंधळे गेले आणि एक सोंडेवरला हात लावला, तो बोलला तो पाईपसारखा आहे, एकाने शेपटीला हात लावला, बोलला तो दोरीसारखा आहे, एकाने पायाला हात लावला, तो पिलरसारखा आहे, एकाने कानाला हात लावला, बोलला सुपासारखा आहे. पण प्रत्येक जणांनी एकमेकांशी बोललं नाही, तर त्या हत्तीची व्याख्या परिपूर्ण होत नाही. तसं हे सगळे पंचेंद्रिय जर एकमेकांशी संघटित होऊन एकत्र मिनिंग शब्द काढू शकत नसतील, तर ते डिसोशिएट राहतात. किंवा बरोबर. हां. डिसोशिएट ज्ञान असल्यामुळं बाळ एखाद्या गोष्टीची ज्ञान घेऊ शकत नाही आणि म्हणून त्याचं ज्ञान डिसोशिएट राहतं. म्हणजे हे जे डिस्कनेक्टेड सेंटर्स आहेत मेंदूमध्ये, एकमेकांचे सेन्सरी सेंटर्स, ते कनेक्शन्स एकमेकांशी जुळत नाहीयेत किंवा जुळून तुटले आहेत. म्हणून बाळ असं तुटल्यासारखं बिहेव करतोय, बाळाचं कनेक्शन जगाशी तुटल्यासारखं वागतं. आणि हेच जे कारण आहे, ह्याचं कारणं का तुटली आहेत, कनेक्शन का तुटलं, त्याची पण कारणं असतात आणि त्याची कारणं आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करू. म्हणजे बाळाच्या मेंदूमध्ये कमी कनेक्शन्स आहेत, ते जन्मजात आहेत, जेनेटिक मुळे आहेत किंवा काही कारणामुळे बनली आहेत आणि परत त्यांची वाढ नाही झाली आहे किंवा ते असलेली कनेक्शन पण तुटली आहेत. म्हणून बाळाचं जगापासून कनेक्शन नातं तुटलेलं आहे. त्याला आपण एक प्रकारे रिग्रेशन बोलतो. जर आधी कनेक्शन बनली आणि नंतर तुटली तर रिग्रेशन बोलतो. आधीपासूनच नाही बनली आहेत तर आपण त्याला जेनेटिकल प्रॉब्लेम बोलतो, ज्याच्यामुळे त्याचं बाळ जगाशी कनेक्ट होत नाहीये. तर ह्याच्यामध्ये भरपूर सारे मेंदूचे डेव्हलपमेंटल आजार वगैरे असू शकतात. पण 99% वेळेला जेव्हा आजार असतात तेव्हा त्याला आपण ऑटिझमपासून वेगळं डायग्नोसिस द्यायचा प्रयत्न करतो. जेव्हा माहिती असले कुठलेही आजार नसतात तेव्हा आपण त्याला ऑटिझम बोलतो, कारण आपण बाकीच्या आजारांचं कारण त्याच्यात जोडलेलं नाही म्हणून. बरोबर. त्याच्यामुळे जेव्हा कारण काहीच सापडत नाही तेव्हा आपण वेगवेगळ्या प्रकारच्या थेरीज बनवतो. बरोबर. तर त्यासाठी सगळ्यात कॉमन थेरी असते जेनेटिक थेरी. जेनेटिक थेरी. म्हणजे बाळाची जडणघडण होतानाच क्रोमोझोम्सच्या हिशोबाने वेगवेगळ्या जेनेटिक प्रकारचं म्युटेशन्स. हां. म्युटेशन झालंय किंवा संक्रमण झालं, त्याच्यामुळे बरोबर. बाळाचं मेंदूचा वाढ अशा तऱ्हेने होणार आहे त्याच्या कुंडलीतच लिहिलं गेलं. बरोबर. आणि ती एक जेनेटिक थेरी. काही वेळेला आपण बोलतो की वातावरणाची थेरी आहे, त्याला आपण बोलतो एपिजेनेटिक थेरी. वातावरणामुळे जेनेटिक पोटेन्शियल बिघडतं. काही वेळेला जेनेटिक हे आई वडिलांपासून संक्रमित पण होऊ शकतं. प्रत्येक बरोबर. वेळेला स्पॉन्टेनियस म्युटेशन असण्याची गरज नाही. आणि काही वेळेला काही वेगवेगळ्या प्रकारच्या केमिकल इश्यूजमुळे किंवा मेटाबॉलिक प्रॉब्लेम्समुळे पण मुलं ऑटिझम सारखी वागतात. त्याचं क्लासिकल एक्झाम्पल म्हणजे फिनेल्केटोन्युरिया डिफेक्ट आणि ट्युबरस स्क्लेरोसिस. या 2 वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांमध्ये क्लासिकल ते ऑटिझम सारखं बिहेव करतात. बरोबर. त्याच्यामुळे प्रत्येक वेळेला ऑटिझम मध्ये आजार जेव्हा मिळतो हं. तेव्हा आपण त्याला ऑटिझम व्यतिरिक्त आजार म्हणून त्यांना बोलतो आणि जेव्हा काही मिळत नाही तेव्हा आपण प्रॉपर संमग्न म्हणतो. तर एका शब्दात किंवा एका वाक्यात सांगायचं असेल तर बाळाच्या डोक्यातली कनेक्शन्स कमी असल्यामुळं बाळ आपल्या जगाशी कनेक्ट होऊ शकत नाही आणि म्हणून तो डिस्कनेक्ट वागतो. म्हणजे अजून तरी ऑटिझमचं काही असं विशेष कारण आपल्या पुढे आलेलं नाही, पण जसं आपण म्हणतो जेनेटिक असू शकतं किंवा एन्व्हायरमेंटल घटकही असू शकतात. म्हणजे प्री नॅटल आणि पोस्ट नॅटल काही असू शकतात किंवा प्रसूतीच्या वेळेस काही घटक असू शकतात. प्री नॅटलमध्ये पण आपण म्हणतो की गर्भवती असताना जेव्हा तिला स्ट्रेस असतो किंवा काही इन्फेक्शन आले किंवा काही औषधांचा वापर महिलेमध्ये झालेला असेल गरोदर महिन्यामध्ये, त्यावेळेसही शक्यता असते. दुसरं आहे की पेरिनेटलमध्ये म्हणजे गर्भाच्या वेळेस जर मुलाचं वजन कमी असेल किंवा त्याचा ऑक्सिजन त्याची लेवल कमी असेल किंवा त्यांनी रडलाच नाही, त्याला उशीर झाला रडायला, हा पण फार महत्वाचा मुद्दा आहे ह्याच्यामध्ये, तेव्हा त्याला ऑक्सिजन फ्लो त्याच्यापर्यंत पोहोचला नाही मेंदूपर्यंत, हाही एक विषय असू शकतो. किंवा एक्सपोजर टू टॉक्सिन, जेव्हा बाळ जन्माला आलं पण त्याच्यामध्ये वेगवेगळे रसायन, प्रदूषण, पोल्युशन यांचा त्याच्याशी संपर्क झाला तरीही तो आपल्याला ऑटिझमच्या शक्यतेमध्ये वाढ झालेली दिसलेली आहे. म्हणजे सर आपण असं म्हणू शकतो की जरी रिझन माहिती नाहीत पण हे काही छोटे तोडके मोडके कसं आहे आतापर्यंतचे की आपण बाळांच्या
मेंदू विकासाचे आजार हम्म, असा एक ग्रुप घेतला. हम्म, हम्म. तर मेंदू विकासाचे आजार म्हटल्यानंतर मेंदू विकास, मेंदूची माहिती बनण्यापासून, मेंदूची निर्मिती होण्यापासून हम्म. ती मेंदूची पुढचे 3 ते 4-5 वर्ष वाढ होईपर्यंत कुठेही मेंदूला नुकसान पोचलं, मग ते जन्माच्या आधी असो, जन्माच्या वेळेला असो, जन्माच्या नंतर असो किंवा वाढ होताना असो, तर कुठलेही मेंदूचे विकार होऊ शकतात. तर ऑटिझम हा एक बाळाच्या मेंदूचा एक विकार आहे. बरोबर आहे. तर हा. त्याच्यामध्ये आणखी सगळे मेंदू विकार येतात, जसं सेरेब्रल पाल्सी आहे हम्म, किंवा मेंदूचे मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट्स असतात वेगवेगळ्या प्रकारचे, किंवा न्यूरो डेव्हलपमेंटल काही सिंड्रोम्स असतात, किंवा काही मतिमंदतेचे आजार असतात. हे सगळे जे काही आजार आहेत, हे सगळे मेंदूच्या डेव्हलपमेंटचे जे आजार असतात, त्यातला एक ऑटिझम आहे. ते हम्म. सगळे मेंदू विकासाचे आजार ह्या कुठल्याही घटनांमुळे होऊ शकतात. पण त्यातल्या त्यात ऑटिझम मध्ये ह्या सगळ्या घटना होण्याची चान्सेस फार कमी असतात. कारण जेव्हा ह्या सगळ्या घटना दिसतात, तेव्हा आपण त्याला त्या विशिष्ट नावाने बोलतो आणि तेव्हा त्यांना आपण ऑटिझम म्हणण्यापासून अवॉइड करतो. बरोबर. सर, मला अजून एक तुम्हाला विचारायचं होतं की अनेक जेव्हा आपण वेगवेगळ्या डॉक्टरांकडे जातो तेव्हा प्रत्येकाचे वेगवेगळे असतात की का झाला असेल. तर काही जणांना म्हणायचं की लसीकरणामुळेही ऑटिझम होऊ शकतो. तर याच्यावर काही तुम्ही कसं आहे, बोलू शकाल का? ऑटिझमच्या हे मिथ आहे की आपण काय ऑटिझमच्या समजावं? उगमाबद्दल भरभरून संशोधन चालू आहे आणि ते आणखी कितीतरी वर्ष होत राहणार आहे. पण ज्या ज्या संशोधकांनी जे संशोधन केलंय त्यानुसार त्यांनी त्यांच्या थेरीज मांडल्या आहेत. थिअरीज मांडल्यात. तर बरोबर. हा. त्यातली लसीकरणाची थेरी होमिओपॅथीवाल्यांनी उचलून धरलेली होती हम्म. आणि ती पूर्णपणे फोल आहे, म्हणजे त्याच्यात काही तथ्य नाही. काही वर्षांपूर्वी टॉक्सिनची थेरी लोकांनी उचलून धरली होती, बरोबर आहे. ती पण थेरी मागच्या 20 वर्षापासून गिव्ह अप केलेली आहे. हम्म. तशीच जेनेटिक थेरी उचलून धरली होती, ती आहे आणि ती कदाचित ती वाढत जाणार आहे आणि काही वर्षांमध्ये 70% ऑटिझम हे जेनेटिक असण्याचे चान्सेस जास्त आहे. तशीच गट बायोसिसची थेरी असते, हा. ज्याच्यामध्ये Yes. मायक्रो प्रोबायोटिक्स आणि हम्म. बाकीच्या मायक्रोजमुळे प्रोपिओनिक ऍसिड थेरी आहे, ज्याच्यामुळे ब्रेनमध्ये डॅमेज होऊ शकतो. ह्या सगळ्या थेरीज आहेत. ह्या सगळ्या थेरीज एवढंच सांगतात की कुठेतरी मेंदूमध्ये काहीतरी होत आहे, पण तुम्ही हम्म. काय करायचंय त्याच्यामध्ये ह्याचा जास्त फायदा होत नाही. म्हणजे पण सगळ्यात आपण महत्वाचं आहे की कुठलीही थेरी परिपूर्ण नाही, बरोबर कुठलीही थेरी 100% नाहीये. बरोबर. त्याच्यामुळे ह्यांना आपण फक्त थेरीच असं समजूया हम्म. आणि बाळामध्ये जे काम करायचंय आपल्याला ते फक्त त्याचे कनेक्शन्स बनवण्यासाठी, बाळाला आपल्याशी कनेक्ट करण्यासाठी आणि त्याच्यावरतीच मेहनत घ्यायची आहे आणि थेरीचा वापर फक्त आपण रिसर्चसाठीच करायचा प्रयत्न करूया. बरोबर आहे. आणि मग आता आपल्याला जशी ही कारणं आपण हे करतोय तसं एक अजून एक थिओरी मध्यंतरी म्हणजे आलेली होती की जर आई वडिलांचं वय जास्त असेल, विशेषतः वडिलांचं, त्यावेळेसही स्वमग्नतेची शक्यता वाढते. आणि दुसरी अशी आहे की गर्भावस्थेमध्ये जर आईला मधुमेह झालाय किंवा उच्च रक्तदाब झालाय तर यामध्ये पण काही शक्यता वाढतात. कसं अशी होतं काही- की प्रत्येक गोष्टीची सांगड कुठल्याही मेंदूच्या आजारासोबत घालता येते, बरोबर आहे. पण हा. त्याचा पर्सेंटेज जर 0.01% वगैरे असेल, आपण हम्म. त्यांना उगाच खेचून सगळ्या आजारांमधून खिचडी करायची गरज नाही त्याच्यामध्ये. तर ज्या गोष्टीमुळे जास्त कॉमनली दिसतं त्याच्याबद्दलच आपण विचार करू शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत कुठल्याही मेंदूच्या आजारासाठी, ह्याचा अर्थ ते ऑटिझमसाठी पण आहेत. पण ऑटिझम नेमका त्याच्यामुळे होतोय हे आपल्या डोक्यातून काढून टाकलं पाहिजे. इनफॅक्ट इनविट्रो फर्टिलायझेशनच्या गोष्टी असतात, कृत्रिम प्रजनन, हम्म. त्या कृत्रिम प्रजननच्या मुलांमध्ये पण ऑटिझमची संख्या फार जास्त असते. पण युएसच्या स्टडीनुसार, सध्याच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोलच्या स्टॅटिस्टिक्सनुसार, ह्या सगळ्यांव्यतिरिक्त ऑटिझमचं प्रमाण 35 मुलांमध्ये 1 ते 5% आहे. येस, आता ते बरोबर. वाढत चाललेलं आहे. आणि त्याला ह्या सगळ्या मुलांना बाकी दुसरं कुठलंही कारण नाहीये. म्हणजे जेवढ्या आपण थेरीज केल्यात त्यातलं कुठलंही कारण या मुलांमध्ये नाहीये. त्याच्यामुळे थेरीज फक्त रिसर्चसाठी आहेत आणि ह्या सगळ्या मुलांमध्ये कसलीही थेरी नसली तरी पण 1 in 35, 1 in 36 असं त्यांचं इन्सिडन्स आहे. त्याच्यामुळे प्रत्येक वेळेला पालकांचं डोकं खराब नाही व्हायला पाहिजे की हे असं झालं असेल का, ह्याच्यामुळे झालं असेल का नाही, शुगर असेल का नाही, तिच्या आजोबांमुळे झालं का. त्याच्यामुळे सगळ्या पालकांना माझी नम्र विनंती आहे की कशामुळे झालं याच्यात पडू नका. पडू नये. बरोबर. ओके, हा. आपल्याला फक्त एवढंच करायचं की आजपासून काही आठवड्यांमध्ये आपण किती पुढे जाणार आहोत आणि किती चांगला बाळामध्ये डेव्हलपमेंट करणार आहोत. जिथे तुम्ही फक्त विचार करत बसणार तिथे फक्त रिसर्च करून तुम्ही स्वतःचं डोकं खराब करणार, भरभरून टेस्ट करून तुम्ही वेळ आणि पैसा खर्च करणार त्याच्यामध्ये. इथे महत्वाचं काय आहे, वेळ वाचवणं. आत्ताच्या आत्ता तुम्ही काय करणार आणि आदली किती लवकरात लवकर करणार आणि बरोबर. किती लवकरात लवकर तुम्ही रिझल्टच्या दिशेने काम करणार, हेच महत्वाचं असतं. त्याच्यामुळे भलेही हजारो कारणं आहेत, सगळी तुम्हाला गुगलमध्ये मिळतील, पण ह्याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्यांच्या मागे वेळ व्हायचे, ते तुम्ही एक्सपर्टवरती ठेवायचं. राईट. मित्रांनो, मला स्वतःला एक मुलगी आहे, ती ऑटिस्टिक आहे. त्यामुळे आपल्या
भारतीय समाजामध्ये जो स्टिग्मा आहे आता, त्याच्यावरही चर्चा होणं फार गरजेचं आहे. खूप पेशंट मला म्हणतात, की मॅम आम्हाला खूप त्रास होतो. आम्हाला जेव्हा आम्ही समाजात जातो, आमच्या मुलांना घेऊन जातो बाहेर फिरायला वगैरे, तेव्हा पूर्णपणे दोष आम्हाला देण्यात येतो, की तुम्ही त्याचं संगोपन व्यवस्थित केलं नाहीये. त्यामुळे तो आत्ता असा आहे. तर आपण एक छोटीशी हेल्दी चर्चा करूया, की आत्ता स्वमग्नतेवरती काय स्टिग्मा आहे? सध्या बर असं होतंय की कुठल्याही आजारामध्ये पालकांना दोष देणं फार स्वाभाविक आहे. हं. आणि पालकांनी बरोबर जोपासना केली नाही म्हणून मुलगा असा निघतो, हे सगळ्यांमध्ये असं एक ठरलेलंच असतं. बरोबर आहे. हां. पण जर ही गोष्ट जेनेटिकच असेल, तिथे पालकांचा दोष काहीच नसतो. बरोबर. पालकांनी मोबाईल दाखवला म्हणून ऑटिझम झाला, अशी पण सध्या सगळ्यात मोठी चालू भीती आहे. आहे. हं? म्हणजे आता आहे पण तसं असं म्हण मानलं जातं जगात, आता तर परवाच्या न्यूजमध्ये असेल की स्वीडनमध्ये 2 वर्षाच्या मुलांना स्क्रीन एक्सपोजर बंदी घातली आहे. मग बरोबर. तसं सगळ्या जगामध्ये येईल. पण हे सगळं प्रूव्हन नाहीये. फक्त त्याच्यामध्ये की जी मुलं बघायची कामं जास्त करतात, त्यांना कमी ऐकायचा मेंदू चालतो. हां, कारण की माझ्याकडे पण जेवढे पेशंट येतात ना डॉक्टर, त्यांच्यामध्ये तुम्ही बघा आता मी त्यांना रेड कलर शिकवते, ब्लू कलर शिकवते किंवा आपण असं सॉर्टिंग करायला शिकवतो, ते शिकत नाहीत. पण जेव्हा त्यांनी मोबाईलमधून काही गोष्टी ऐकल्यात, तर ते लवकर बोलतात ते. बरोबर. आणि फक्त मोबाईलच्याच गोष्टी बोलतात. त्यांचा साउंड पण रोबोटिक असतो. त्यांचे उच्चार पण रोबोटिक असतात. मग आई-वडिलांना काय वाटतं, "अरे माझा मुलगा इंग्लिश बोलतो, माझा मुलगा हे बोलतो." होतं काय की आणि तुम्ही त्याला मोबाईल द्या. तो बरोबर YouTube शोधून काढेल किंवा काय काढेल. तर त्यांना असं वाटतं, "अरे मुलगा फार हुशार आहे. त्याला लगेच सगळ्या गोष्टी भेटतायत. तो किती एनर्जेटिक आहे. तो धावतोय, पळतोय." पण त्यांना हे कळत नाही, की हा जास्त जे प्रमाण वाढलेलं आहे, तो पण एक धोका आहे. हं. त्याच्यासाठी एक पालकांमध्ये एक अवेअरनेस असायला पाहिजे, की ऑटिझम काय आहे आणि ऑटिझमची लक्षणं काय आहे? प्रत्येक पालकांनी पडताळून बघायला पाहिजेत आपल्याला. तेव्हाच अर्ली इंटरव्हेन्शन होऊ आता शकतं. छोटीशी लक्षणांची लिस्ट मी द्यायचा प्रयत्न करतो. हं. जर तुमचं 2 महिन्याचं बाळ तुमच्याकडे बघून बरोबर हसत नसेल, हं. 4 महिन्याचं बाळ तुमच्या हाकेला होऊ देत नसेल, 8 महिन्याचं बाळ तुमच्याकडे ढकलवून बघत नसेल किंवा 10 महिन्याचं बाळ बोटांनी 5 बॉडी पार्ट सांगत नसेल किंवा 14 महिन्याच्या बाळाला इमोशन्स आणि फीलिंग्ज येत नसतील हं. किंवा 18 महिन्याचं बाळ तुमच्या गोष्टी कमांड फॉलो करत नसेल किंवा त्याला तुमची भाषा समजत नसेल, तर व्हेरी लाईकली कुठेतरी इथे एक कम्युनिकेशन गॅप आहे. तर हा जो कम्युनिकेशन गॅप डेव्हलप होतोय आणि पूर्ण हं. मॅनिफेस्ट व्हायला वयोवर्ष 3 होईल, तोपर्यंत पण थांबायचं नाहीये. त्याच्या आधीच लवकरात लवकर आपण त्याची असेसमेंट करून, एमचॅट स्कोरिंग करून किंवा एक्सपर्टना भेटून त्यांच्या थ्रू या गोष्टींमधून डायरेक्ट अर्ली डायग्नोसिस, अर्ली सस्पेशन, अर्ली इंटरव्हेन्शनसाठी तयार करू शकतो. त्याच्यावर सगळ्यात महत्त्वाचं आहे की ह्या सगळ्या गोष्टी आपण किती लवकरात लवकर पिकअप करू. आता तुम्ही स्क्रीनच्या बद्दल जेव्हा बोलत होतात की स्क्रीन एक्सपोजर अनअवॉइडेबल आहे आजकालच्या एज ग्रुपमध्ये. सगळेच पालक स्क्रीनवर असतात, सगळेच मुलं स्क्रीनवर असतात. आणि बरोबर. हां. स्किनला ऑटिझम बद्दल जोडलं गेलेलं आहे फार स्ट्रॉंगली मागच्या 10 ते 15 वर्षांमध्ये. आणि स्क्रीनमुळे मुलं डोळ्यांनी जाम होतात, म्हणून ऐकायला कमी शिकतात, म्हणून त्यांचं समज आणि बोलणं कमी होतं. आणि बरोबर. इट्स नॉट दॅट दी स्क्रीन इज अ प्रॉब्लेम, स्क्रीनचा कंटेंटवरती प्रॉब्लेम असतो. फक्त नुसतं मोबाईलचं स्क्रीन पाहिल्याने मुलगा ऑटिझममध्ये नाही जाणार आहे. पण तुम्ही त्याचं जे कंटेंट देताय, जे रिपिटेटिव्ह कंटेंट आहे, ते हं. त्याला रिपिटेटिव्हली वेडं बनवतो. तुम्ही जे बोललात ना, एकच शब्द रिपीट करतो किंवा इंग्लिश बोलायला लागतो. कारण त्या स्क्रीनवरती जे गोष्टी दाखवता तुम्ही, समजा YouTubeवरती एखादा व्हिडिओ त्याने 1000 वेळा ऐकला असेल, तर तोच फक्त कॉपी करायला शिकतो, अर्थ न समजता. बरोबर. याचा अर्थ त्याला ते येतंय असं नसतं. बरोबर. मग तर ते कुठेतरी रिपीटेडली ऐकून तो रिपीटेडली कॉपी करतो. पण ते जर रोजचा डायनॅमिक कंटेंट असेल, तर तो पिकअप करू शकत नाही, कारण त्याचा ब्रेन डायनॅमिक कंटेंट घेण्यासाठी तयार झालेला तयार नाही. झालेला. येस. जेव्हा आपण स्टिग्माबद्दल आपला मुख्य प्रश्न असा होता, की जेव्हा आपण स्टिग्माबद्दल बोलतो, तर समाजाने कशी वागणूक पॅरेंट्सला दिली पाहिजे, त्या मुलांना दिली पाहिजे, बरं. असं आता तुम्हाला समाज वाटतं? तुम्हाला वागणूक देणारा कोणी नाहीये. हो, पण आपण तरी पण आपली समाज वागणूक हा व्हायला एक पाहिजे. खूप इम्पॉर्टंट घटक आहे आपल्या बरोबर. व्यावहारिक जीवनात. जेव्हा पॅरेंट अवेअरनेस नाहीये किंवा पॅरेंटला स्वतःला ऍक्सेप्टन्स नाही, की माझा मुलगा ऑटिस्टिक आहे, तर ते स्वतः काय म्हणतात, की नाही तो वयाप्रमाणे तो डेव्हलप होत कसं जाईल. होतं, की ऑटिझमचं प्रमाण फक्त मागच्या 15-20 वर्षात जास्त जास्त वाढलेलं आहे. वाढलं. त्याच्यामुळे 15-20 वर्षाच्या आधीच्या जनरेशनला ऑटिझम हा प्रकार पूर्णपणे समजण्याची कुवत असणं आवश्यक नाहीये. त्याच्यामुळे काय होतं, की जेव्हा घरी ग्रँडपेरेंट्स वगैरे असतात, तर ते बोलणार नाही तुम्हाला भी स्पीच दिले था, तुम भी ऐसे करते थे, अभी बच्चा है, बच्चा ऐसे करेगा, वक्त के साथ सब ठीक हो जाएगा. ठीक हो तर जाएगा. असं बोलल्याने ठीक नाही होणार आहे. त्याच्यामुळे हम्म. त्यांना जाणीवच नाही, की हे काय आहे. तर ज्यांना जाणीव नाहीये त्यांना समजावून सांगणं हे प्रत्येक
सजीवांचं, प्रत्येक हेल्थकेअर वर्करचं, प्रत्येक माणसाचं काम आहे. बरोबर. आता जेव्हा पॅरेंट्सना कळतं की माझ्या बाळामध्ये काहीतरी बदल आहेत जे बाकीच्या मुलांसारखे नाही आहेत, माझा बाळ बाकीच्या मुलांसारखं पाहिजे तसं मला वाटत नाहीये, आणि जेव्हा ते डॉक्टर्सने अप्रोच करतात तेव्हा डॉक्टरांचं काम असतं समजावून सांगणं की बाबा हे एक्झॅक्टली कसल्या प्रकारात मोडतो, आणि इथे कुणाची चूक नसते. कारण जर इथे कुणाची चूक आहे, कुणाच्या डोक्यात गेलं तर फॅमिली मॅटर्स बिघडू शकतात, किंवा आईला डायव्होर्स द्यायला, किंवा बाळाला सेपरेट राहायला, किंवा आजी आजोबांना इकडून तिकडे फोर्स करायला, बऱ्याच गोष्टी येऊ शकतात. आणि मग कुणावर तरी ब्लेम जातो, आजोबा तुम्ही आमच्यासोबत राहत नाही म्हणून आमच्या बाळाला ऑटिझम झाला, किंवा सुनबाई तुझ्या घरात कुणाला तरी होता म्हणून ऑटिझम झाला, किंवा मग तू जास्त लक्ष देत नाहीस बाबा म्हणून माझ्या बाळाला ऑटिझम झाला. ह्या सगळ्या गोष्टी कुठे येऊ शकतात. त्याच्यामुळे हे फक्त ब्लेम गेम ठरतं जेव्हा आपण बरोबर. बुडत्याला तिनक्याचा सार म्हटल्यासारखं जो बुडत असतो तो कुणाला तरी दोष देत असतो. देत तर असतो. ह्याचा बरोबर. अर्थ ह्या सगळ्यांनी बरोबर वागलं असं नाही. एक ह्युमन स्वभाव आहे की जेव्हा आपल्याला कुठे काही वाटतं की बाबा काहीतरी बिघडतंय तर आपण कुणावर ते खापर फोडायचा प्रयत्न करतो. तसं लोकांनी ह्याच्यामध्ये पडू नये, लोकांनी कुणालाही दोष देत बसू नये. लोकांनी फक्त डॉक्टरना भेटावं, एक्सपर्ट्सना भेटावं आणि त्यांच्याकडून जाणून घ्यावं की मी आता ह्याच्यापुढे काय करू शकतो, आणि आम्ही सगळे मिळून एकत्र काय प्रयत्न करू शकतो ज्याच्यामुळं बाळाच्या विकासाला हे मिळेल, मदत मिळेल. अजून मला असं सांगायचं, आता मला स्वतःला ऑटिस्टिक मुलगी आहे. त्यामुळे मला असं वाटतं, की सर समाजाने पण थोडं एक्सेप्टन्स दाखवलं पाहिजे. कारण की जेव्हा तुम्ही एक स्वमग्न मुलगा एखाद्या मॉलमध्ये घेऊन जाता किंवा एखाद्या लग्न कार्यात घेऊन जाता, तर त्यांना काही विशेष रिपिटेटिव्ह असे गोष्टी असतात. काही जण कुठेही जाऊन कागद फाडत बसणार, कुठलीही धागा खेचून काढणार, काहीही करणार. त्यांना माहिती नसतं डेंजर काय, नॉन डेंजर काय. तर समाजाने ते एक्सेप्ट केलं आता पाहिजे. कसं होतं आणि की जेव्हा blame- ह्या मुलांना हं. असे इश्यूज असतात हं. ते डेफिनेटली समाजाला बघायला ऑडच वाटतात. पण आणि त्याचा समाजातला अर्थ प्रत्येक असा नाही माणूस ना. समाजातला प्रत्येक माणूस तेवढा नॉलेजेबल कधीच नसतो त्याला सगळ्या गोष्टी समजतील. समजा तुम्ही कुठे मूव्ही थिएटरला गेलात किंवा कुणाच्या लग्नाला गेलात तर 30% लोकांना माहिती असणार ऑटिझम काय आहे. बाकी 70% लोकांना माहिती असणार नाही. तर ज्यांना माहिती असणार नाही तर त्यांचा दृष्टिकोन वेगळाच असणार आहे. त्याचं ज्यांना माहिती आहे ते बोलणार की बाबा हा स्पेशल मुलगा आहे, ह्याला आपण इथे स्पेशल लोकेशनमध्ये Treatment ठेवूया, दिली त्याला पाहिजे. सेन्सिटिव्ह एक्सपोजर नको देऊया, त्याला बरोबर. शांतपणे बसायला मदत करूया, किंवा त्याच्या पालकांना समजावून सांगूया की तुम्ही वेगळ्या सिक्युरिटेड रूममध्ये जा जिथे त्याला तास, जसं एअरपोर्टला स्पेशल रूम्स असतात आजकाल, किंवा वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना सवलती दिलेल्या असतात, किंवा वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना एक्सक्लुझिव्ह एन्व्हायरमेंट दिलेलं असतं जिथे मुलाचे हॅपीनेस वाढू नये म्हणून. तर हा एक प्रकार आहे. तर ज्यांना माहिती आहे बिलकुल ते नक्की देणार, पण ज्यांना माहितीच नाहीये तो ताबू राहणार. तर हा माहिती नाहीये हा ताबू काढण्यासाठी आपल्याला ऑटिझमचं बद्दलचा अवेअरनेस प्रायमरी स्कूलच्या एज्युकेशन पासून चालू करायला लागणार आहे. बरोबर. म्हणजे 5 वर्षाचा 8 वर्षाचा मुलगा जरी पाहत असेल की मम्मी हे बाय इज बिहेविंग लाईक दिस, तो असा का वागतो, तर सांगितलं म्हणजे बाबा ही इज ऑल्सो अमंगस्ट अस बट ही इज डिफरंट. हे जोपर्यंत जाणीव आपण प्रायमरी स्कूलच्या एज्युकेशन मधून करत नाही तोपर्यंत जनरेशन्सना याची जाणीव होत नाही. होत नाही. आता ज्या लोकांनी ऑलरेडी 30-40 वर्षाचे आहेत त्यांना हे शाळेत शिकवण्याचा प्रश्नच नाही, त्याच्यावर डेफिनेटली दे आर नॉट नोईंग इट. तरी पण भरभरून ऑटिझम एनजीओज आहेत जे ह्या अवेअरनेस बद्दल मदत करतात. पण जोपर्यंत हे प्रायमरी स्कूलमधून किंवा हायस्कूलमधून रिपीटेडली बोंबार्ड केलं जात नाही तोपर्यंत नवीन जनरेशन्स विथ अवेअरनेस निर्माण होणार नाही. तर हे सगळं बरोबर. एज्युकेशनचा भाग आहे. सोशल एज्युकेशन तर डेफिनेटली होत असतं, पण डायनॅमिक पॉप्युलेशन असतं ते फक्त आपण स्कूलमधून चेंज करू शकतो. बरोबर आहे. म्हणजे आपण सोशल शेम जो म्हणतो ना, तो विषय थोडा गांभीर्याने घेतला पाहिजे. लोकं काय म्हणतात म्हणून आपण आपल्या मुलाला सामाजिक ठिकाणी न्यायचं नाही. याच्यावरती खरंच एक हा विषय फार महत्त्वाचा आहे. लोकांचा विचार न करता आपण आपल्या मुलाला वेगवेगळ्या पद्धतीने, वेगवेगळ्या ठिकाणी एक्सपोजर दिलं पाहिजे. तरच त्याचं बिहेवियर थेरपी होईल सर ऑन ग्राउंड. बरोबर कुठल्याही आहे. गोष्टीची आता कुठल्याही बाळ अनोळखी ठिकाणी असं का वागतं त्याची 2 कारणं असतात. एक तर त्याला त्या गोष्टीची सवय नसते, कारण प्रत्येक वेळेला त्याला बंद कमरेमध्ये ठेवलेलं असतं, किंवा त्याला सवय असते पण ती गोष्ट एवढी न्यू असते की तो एक्साइट होतो. एक्साइट तर 2 गोष्टी असतात, किंवा एक्साइटमेंट घाबरतो. आणि हां. अँक्झायटी. दोन्ही करू बस सवय शकता. नसते म्हणून अँक्झायटी, आणि नवीन आहे म्हणून एक्साइटमेंट. आता साधी गोष्ट आहे, तुम्ही उद्या मनालीला गेलात तर बर्फ पडतोय तर तुम्ही बिलकुल बर्फात भिजणार, पण तिथले लोक नाही भिजणार. तुमची एक्साइटमेंट त्या सिच्युएशनसाठी ऑड आहे, लोकांना ते ऑड वाटणार. तसंच इथे ह्या मुलासाठी ते सोशल एन्व्हायरमेंट ऑड आहे, कारण तो त्या एक्सपोज नव्हताच झाला. त्याच्यामुळे तो तिथेच बिलकुल काहीतरी असं नाचत राहणार किंवा काही वेगळ्या गोष्टी करत राहणार, कारण त्याला ते नव्हतंच माहिती. नव्हतंच. पण कुठल्याही गोष्टीची अँक्झायटी आणि एक्साइटमेंट आपण तेव्हाच घालू शकतो जेव्हा त्या गोष्टीला आपण परत 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 एका स्टेप वाईज प्रकाराने एक्सपोज करतो. एक्सपोज. म्हणजे त्याची
अँझायटी कमी होईल आणि त्याची एक्साइटमेंट कमी होईल आणि त्याच्यामुळे एक प्रकारची ते पण डिसेन्सिटायझेशन थेरपी बोलतो त्याला. आणि त्याच्यामुळे परत परत त्या सिच्युएशनमध्ये तो वेगळ्या प्रकारे वागणार नाही. पण दुसरी कुठलीही अनयुज्युअल सिच्युएशन असेल तर तिथे परत त्याची एक्साइटमेंट प्रिसिपिटेट होणं स्वाभाविक आहे. बरं, अजून एक असं स्टिग्माज, आपण आता शेवटचे 2 पॉइंट जे स्टिग्माचे मला बोलायचे आहेत. पहिलं तर एज्युकेशन, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. जरी तो नॉर्मल मुलगा असला आणि जरी तो स्पेशल मुलगा असला, त्यांना एज्युकेशन दोघांनाही हवं. परंतु आता जेव्हा ॲडमिशनला आपण पालक जातात, तेव्हा ॲडमिशन टाळलं जातं किंवा तुम्ही म्हणता आम्ही ॲडमिशन देऊ तुम्हाला, पण सर्टन लेव्हलपर्यंतचा तुमच्या मुलाचा IQ पाहिजे, इंटेलिजंट क्वोशंट पाहिजे, सोशल क्वोशंट पाहिजे. मग किंवा तुमच्या मुलाला आम्ही ॲडमिशन देतो, पण शॅडो टीचर पाहिजे. मग प्रत्येकाला हे परवडणारं नाहीये. तर शाळांनी पण थोडं लक्ष दिलं पाहिजे, की बाबा शॅडो टीचरांची देण्याची यांची मे बी फायनान्शियली कॅपॅसिटी नसेल, तरी आपण काहीतरी केलं पाहिजे आणि त्यांना ॲडमिशन्स दिले पाहिजे. आणि अजून एक महत्त्वाचा सर शेवटचा मुद्दा असा आहे, की स्वतः पालकांनी ॲक्सेप्ट केलं पाहिजे आणि स्वतः त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन गेलं पाहिजे. कुठला लाज वाटते म्हणून आपल्या मुलाला घरातच बांधून ठेवणं चुकीचं आहे. तर हे 2 मुद्दे आपल्याला फार महत्त्वाचे आहेत, ज्याच्यावरती आता सरांनी प्रकाश झोत दिलेला आहे. आणि आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. सर मला सांगा, उपचार पद्धती काय? इफेक्टिव्ह उपचार पद्धती. आपण याच्यामध्ये असं बघू शकतो, की माइलस्टोन्स कसे आहेत उपचाराचे. जे आमच्याकडे आम्ही स्टार्ट करतो, जसं आपण नेहमी बघतो, की जेव्हा मुलगा 2 वर्षाचा झाला तिथून आपण उपचाराला सुरुवात करतो. त्याचा आय कॉन्टॅक्ट नाहीये किंवा तो आपल्याकडे लक्ष देत नाहीये. तेव्हा आपल्याला कळतं, की नाही काहीतरी आहे बाबा. मग आपण त्याची चाचणी करतो, कानाची चाचणी करतो, टंगची चाचणी करतो, की बाबा कानाने त्याला ऐकायला येतंय का? तो जर नेम रिस्पॉन्डच करत नाही तर आपण पहिलं ते एक माइलस्टोन करून घेतो. मग टंगची करतो, की त्याची टंग टाय आहे का? टंग टाय नसेल, मग या 2 चाचण्या जर आपल्या पॉझिटिव्ह आल्या किंवा निगेटिव्ह आल्या, तर तशा पद्धतीने मग आपण थेरपीकडे जातो. पण हल्लीचे लोक जे जास्त इंटेलिजंट आहेत ते किंवा जे स्वतःच डॉक्टर बनतात, त्यांच्यासाठी आपण काय सांगू शकता, की ते ह्या माइलस्टोन न करता डायरेक्ट म्हणतात, की वेळेनुसार तो मुलगा शिकेल. आता कसं आहे, की प्रत्येक कंट्रीमध्ये प्रत्येक असोसिएशनने, मेडिकल असोसिएशननी ह्याचे प्रोटोकॉल्स क्लिअर कट बनवलेले आहेत. बरोबर आहे. हां. तर त्या प्रोटोकॉलनुसार एक्सपर्ट त्यांचे प्रोटोकॉल फॉलो करणारच. तर सगळ्यात महत्वाचं आहे, की तुम्हाला काही ऑड वाटलं तर सगळ्यात आधी एक्सपर्टला भेटायचं. मग तो एक्सपर्ट सायकोलॉजिस्ट असो, ऑक्युपेशनल थेरपिस्ट असो, न्यूरोलॉजिस्ट असो, पिडियाट्रिशियन असो, कुणी असो. त्या एक्सपर्टचं काम एवढं आहे, की अर्लिएस्ट त्यांनी ते स्क्रीन केलं पाहिजे, की नेमकं काय आहे. आणि स्क्रीन करून त्याला ह्या गोष्टीतून बाहेर येण्यासाठी ज्या काही मल्टीडिसिप्लिनरी थेरपीचे अप्रोचेस आहेत त्याच्याबद्दल जाणीव करून दिली पाहिजे. आता साधी गोष्ट की बाळ आपल्याशी कनेक्ट होत नाहीये, म्हणजे त्याला कनेक्ट होण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी पाहिजेत. त्याला कनेक्ट व्हायचं माणसांशी, म्हणून त्याला माणसांशी कनेक्ट होणाऱ्या गोष्टी लागणार आहेत. म्हणजे त्याला एकमेकांशी मिक्स होण्यासाठी, एकमेकांची ओळख देण्यासाठी एज्युकेशन लागणार आहे, बिहेवियरल थेरपी लागणार आहे, स्पीच थेरपी लागणार आहे, ऑक्युपेशनल थेरपी लागणार आहे, एक्झिक्युटिव्ह फंक्शनसाठी आणि तो एक प्रकारचं रिमेडियल एज्युकेशन पण लागणार आहे, जे त्याच्या स्पेशल लर्निंगसाठी मदत करणार आहे. पण या सगळ्यांची सांगड घालण्यासाठी न्यूरो डेव्हलपमेंटल पिडियाट्रिशियन किंवा न्यूरोलॉजिस्ट किंवा बिहेवियरल स्पेशालिस्ट यांचं एक काम असतं, की त्या सगळ्यांनी आधी त्या सिच्युएशनची सिव्हिरिटीची असेसमेंट करायची आणि जेवढी लवकरात लवकर करणार त्याच्या लवकर. पण सिव्हिरिटीची असेसमेंट तुमची 2 महिन्यासाठी अपॉइंटमेंट पेंडिंग असेल याचा अर्थ थेरपी चालू करायची नाही असं नाही. कुणी जर बघत नाही आपल्याकडे तर बिलकुल त्याला ऑक्युपेशनल थेरपीची गरज आहे डोळ्यांचा संवाद चालू करण्यासाठी. कुणी काही गोष्टी करत नाही हाताने तर बिलकुल ऑक्युपेशनल थेरपीची गरज आहे कळण्यासाठी. कुणी आवाज ऐकत नाहीये बिलकुल त्याला हिअरिंग स्क्रीनिंगची गरज आहे आणि सगळ्यांची हिअरिंग स्क्रीनिंग कंपल्सरी, कारण काही लोकांना कमी आवाज येतात ते बाहेरून कळत नाही. आणि कुणी आवाज ऐकतो आणि तरी पण बोलत नाही तर बिलकुल त्यांना सोबत स्पीच थेरपीची जोड देणं आवश्यक आहे. त्याच्यामुळे मी फक्त हेच करतो आणि मी फक्त तेच करतो ह्याच्यातून चालत नाही. त्याच्यामुळे जेव्हा आपण मल्टीडिसिप्लिनरी थेरपीचे अप्रोच करतो ह्याच्यामध्ये अपार्ट फ्रॉम स्क्रीनिंग फॉर ऑटिझम, डेव्हलपिंग ऑटिझम स्कोर, सिव्हिरिटी चार्टिंग, व्हॉट वी नीड इज हिअरिंग असेसमेंट, ऑक्युपेशनल थेरपी असेसमेंट, स्पीच थेरपी असेसमेंट, सायकोलॉजिकल असेसमेंट अँड इफ पॉसिबल रिमेडियल एज्युकेटिव्ह असेसमेंट. मोस्ट ऑफ द टाइम्स हे सगळं एजनुसार बदलतं. जेवढ्या अर्ली वयामध्ये आपल्याला जाणीव होतं तेवढ्या अर्ली ऑक्युपेशनल थेरपी आपण चालू करतो.
स्पीच हां. थेरपी, ऑक्युपेशनल थेरपीच्या सपोर्टनी किंवा डॉक्टरांच्या सपोर्टने जेव्हा आपण बाळाला सिग्नल्स घेण्यासाठी तयार करतो, तेव्हा तो स्पीचचे सिग्नल्स घेऊन स्पीचची थेरपीसाठी रिस्पॉन्ड करायला लागतो. आणि एज्युकेशनल थेरपी जेव्हा त्याला ऐकायला, बोलायला, समजायला येतं, तेव्हा त्याला शिक्षण देण्यासाठी एज्युकेशनल थेरपिस्टची, सायकॉलॉजिस्टची गरज पडते. आणि ह्याच्यामध्ये जेव्हाही बिहेवियरल इश्यूज येतात, तेव्हा मग आपल्याला बिहेवियरल थेरपीचा सपोर्ट घेणं आवश्यक असतं. आवश्यक. आता हे बरोबर. सगळे थेरपिस्ट ॲक्चुअली सगळंच एकत्र करतात आणि ते एका तऱ्हेनं वाईट नाहीये. कारण कुठलीही थेरपी मी फक्त इंग्लिशचाच अभ्यास करतो आणि हिंदीचा अभ्यास करत नाही किंवा मॅथचा अभ्यास असं चालत नाही त्याच्यामध्ये. आपल्याला सगळ्यांचा एकत्रच सर्वांगीण विकास घडवायचा असेल, तर प्रत्येक थेरपिस्टनी बाकीच्या थेरपिस्टचे थोडेफार स्टेप्स कॉपी होणं फार आवश्यक आहे. बरोबर आहे. म्हणजे हां. स्पीच थेरपीच्या पहिल्या स्टेप्स ऑक्युपेशनल थेरपी असू शकतात, ऑक्युपेशनल थेरपीच्या ओव्हरलॅपिंग स्टेप्स बिहेवियरल थेरपी असू शकतात. त्याच्यामुळे माझ्या मुलाला ही थेरपी मिळत नाहीये म्हणून गिल्टी वाटण्याचं काही कारण नाहीये. जेव्हा मिळेल तेव्हा आपण नक्कीच चालू करू आणि जेव्हा नाहीये तेव्हा जी थेरपी मिळतील ती चालू करणं आवश्यक आहे. कारण ॲटलीस्ट कोणीतरी एक्सपर्ट आहे, तो तुमच्या बाळावरती काम करतो आणि तो तुमच्या बाळाला तुमच्याशी जोडण्यामध्ये. जोडण्याचं. बरोबर आहे. मित्रांनो, हा फार महत्वाचा मुद्दा आहे, की तुम्ही किती लवकर मुलाला अर्ली इंटरव्हेन्शन, लवकर निदान करताय. जेव्हा तुमचा मुलगा 12 महिने ते 18 महिन्याचाच आहे, तेव्हा तुम्हाला कळतं, की तो आय कॉन्टॅक्ट देत नाही किंवा तो सामान्य मुलांपेक्षा वेगळा आहे. तेव्हाच आपण एक खरी तयारी केली पाहिजे आणि त्याच्यामध्ये लक्षणं तर खूप सोपी आहेत. मी जसं तुम्हाला सांगितलं, की तो भाषेचा विलंब आहे. कुठलाच शब्द बोलत नाहीये, आय कॉन्टॅक्ट देत नाहीये, नेम रिस्पॉन्डिंग नाहीये, एका जागी बसत नाहीये किंवा सतत काही ना काही विचित्र हालचाली करतोय. अशा वेळेस पहिल्यांदा आपल्याला तुम्हाला स्पीच थेरपी किंवा ऑक्युपेशनल थेरपी आणि बिहेवियर थेरपी. आता आपण थोडंसं याबद्दल सगळ्याबद्दल जाणून घेणार आहोत, की उपचार पद्धतीमध्ये बिहेवियर थेरपीचं काय रोल आहे. बिहेवियर थेरपी आहे, की जी एका बिहेवियरवरती कॉन्सन्ट्रेट करतो आपण आणि त्याच्यामधल्या त्रुटी आपण काढायला लागतो. बरोबर आहे डॉक्टर साहेब. तर मला सांगा, बिहेवियर थेरपी जर आपल्याला स्टार्ट करायची असेल, मुलाचे बिहेवियर कसे समजून घ्यायचे? अल्टिमेटली जी कुठली थेरपी आपण प्रमोट करणार आहोत, त्या सगळ्यासाठी गोल्स ठेवणं महत्वाचं असतं. बरोबर आहे. सध्या आपलं गोल काय आहे या हं. राईट नाऊ ते सगळ्या थेरपिस्टच्या आणि एक्सपर्टच्या इंटरनल डिस्कशननुसार ठरवलं जातं. 90% पॅरेंट्सचं गोल असतं की माझ्या मुलांनी सगळ्यात आधी रिसेप्टिव्ह व्हायला पाहिजे. बरोबर. म्हणजे माझ्याकडे पाहिलं पाहिजे आणि माझं ऐकलं पाहिजे, माझं समजलं पाहिजे आणि माझ्याशी वागलं पाहिजे. तर ह्या सगळ्यांसाठी जी गोल्स आहेत त्या गोलनुसार थेरपिस्ट डिसाईड होते. जर मला फक्त आय कॉन्टॅक्ट हाच गोल असेल तर त्याच्यामध्ये ऑक्युपेशनल थेरपी चांगल्या प्रकारे मदत करतात. तशाच प्रकारे जेव्हा बाळाची इंटरॅक्शन बरोबर नाहीये किंवा बाळाचं आपल्यासोबत ॲटिट्यूड अंडरस्टँडेबल नाहीये किंवा बाळ आपलं कमांड फॉलो करत नाहीये किंवा फॉलो करतं किंवा त्याच्यामध्ये स्टबॉर्ननेस आलेला आहे किंवा त्याच्यामध्ये हायपर ॲक्टिव्हिटी आलेली आहे किंवा त्याच्यामध्ये कुठलेही अनसोशल बिहेवियर्स येत आहेत किंवा बिहेवियरल डिसऑर्डर्स जसे आपले थंब सकिंग आहे, नेल बायटिंग आहे किंवा रिपीटेड बिहेवियर्स आहेत, हँड फ्लॅपिंग आहेत, स्टिमिंग आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या अनावश्यक हालचाली आपण बोलूया त्यांना, ज्यांना आपण थेरपीमध्ये सेन्सरी इश्यूज बोलतो. ह्या सगळ्या एक प्रकारचे बिहेवियर्सच आहेत. रिपीटेड हट्टीपणा पण बिहेवियरच आहे आणि एकच गोष्ट परत करणं पण बिहेवियरच आहे, एकाच रस्त्याने सतत जाणं बिहेवियरच आहे, कार एकामध्ये लाईनमध्ये लावणं पण बिहेवियरच आहे. बरोबर. त्या सगळ्या गोष्टींमध्ये हेल्प घेण्यासाठी आपल्याला ऑक्युपेशनल थेरपी आणि बिहेवियरल थेरपी यांच्या ओव्हरलॅपची गरज असते. बरोबर आहे. म्हणजे आता जसं बिहेवियर थेरपी आता डॉक्टर साहेबांनी आपल्याला सांगितलं, त्याच्यामध्ये पहिलं असेसमेंट करणं फार गरजेचं आहे. मग ते बिहेवियर थेरपीचं असू दे किंवा स्पीच थेरपीचं असू दे किंवा ऑक्युपेशनल थेरपीचं असू दे. त्याच्यामध्ये मुलाची आता काय कंडिशन आहे, तो कोणत्या स्टेजवर आहे ते कळतं. म्हणजे असेसमेंट केलं की आपण मुलाला समजून घेऊ शकतो की तो इथपर्यंत त्याची आता कॅपॅसिटी आहे आणि तिथून पुढे आपल्याला त्याचे प्लॅन्स बनवायचे. जसं सर म्हणाले की टार्गेटेड प्लॅन आपल्याला बनवले पाहिजे. म्हणजे माझा मुलगा आता आवाज ऐकू शकतो, पण मी त्याला डिस्क्रिमिनेट करायला सांगितलं तर त्याला जमत नाही. म्हणजे हा कप आहे आणि इथेच मी पेन ठेवला, तर मी त्याला बोलले पेन दे आणि कप दे, तर तो डिस्क्रिमिनेट करू शकत नाही दोन गोष्टींमध्ये. तर तिथून आपले माइंडस्टोन चालू होणार की डिस्क्रिमिनेशन हा आपण त्याच्यामध्ये प्लॅन टाकणार. तर असे जेव्हा आपण असेसमेंट करतो तेव्हाच आपल्याला कळतात की आपल्या मुलाला कुठून कुठले प्लॅन्स टाकत जायचे. म्हणून जेव्हा आपण अर्ली इंटरव्हेन्शन म्हणतो तेव्हा असेसमेंट हा खूप महत्वाचा आहे आणि ते एक्सपर्ट कडून करून घेणं हे पण महत्वाचं आहे. एक्सपर्ट मुलाला व्यवस्थित पाहतात, प्रत्येक गोष्टीची टेस्ट करतात आणि मग त्याचे माइलस्टोन ठरवतात किंवा त्याचे प्लॅन्स बनवतात. त्याच्यामध्ये ऑक्युपेशनल थेरपी आहे, त्याच्यामध्ये मुलाचे तुम्ही काय म्हणू शकता की त्याचे मोटर्स कसे काम करतात याच्यावरही त्याच्याकडे बघितलं जातं की कारण की जनरली जे ऑक्युपेशनल
थेरपीमध्ये आपण पाहतो काही व्यायाम असतात. ते व्यायाम आपण करून घेतो मुलांकडनं, की जे त्यांना जमत नाही. जसं पुढे उडी मारणं. फार डिफिकल्ट नाहीये नॉर्मल मुलासाठी, पण ऑटिझमचा मुलगा पुढे उडी मारू शकत नाही किंवा क्रॉस ऍक्टिव्हिटीज करणं. उजवा हात डावा पायाला टच करणं किंवा एल्बो उजवा डावा करणं. या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत को रिलेशनच्या त्या जमत नाहीत किंवा डेली बटन लावणं, अंघोळ करणं. या ज्या डेली ऍक्टिव्हिटीज आहेत त्या पण मुलांना त्या करणं शक्य नसतं व्यवस्थित किंवा तोंड धुणं, स्वतःच्या हाताने खाणं. हे ऑक्युपेशनल थेरपीमध्ये आपण त्याला त्याचे जे ट्रेनिंग देतो की प्रत्येक गोष्टीला पकडायचं कसं, सोलायच्या कशा, हे सगळं त्याच्यामध्ये येतं. स्पीच थेरपीमध्ये मुलाला शाब्दिक आपण देतो. जेव्हा त्याला बोलता येत नाहीये, तर त्याला आपण बोलायला शिकवतो. मग त्याच्यामध्ये लेटर पासून वर्ड पासून आपण स्टेटमेंट्स किंवा सेंटेन्सेस फॉर्म करायला शिकवतो. त्यामुळे स्पीच थेरपी पण फार महत्वाची आहे. त्यामुळे या 3 थेरपीज ह्या सायमल्टेनियसली आपण कशा चालू करायला पाहिजेत, जेणेकरून सर्वांगीण विकास मुलाचा होईल. कारण की आपल्याकडे खूप टाइम कमी असतो. आपल्याला कळतंच मुलगा 12व्या किंवा 18व्या महिन्यात किंवा 2 वर्षाच्या मध्ये आपल्याला कळतं की आपल्या मुलाला ऑटिझम आहे. तिथून पुढे आपण त्याच्या या गोष्टींकडे काम करायला सुरुवात करतो. त्याच्यामुळे जेव्हा आपल्याला कळतं की मुलामध्ये ऑटिझम आहे, तर आपण कुठलाही वेळ न घालवता आपण थेरपीज चालू करायला पाहिजे. कितीतरी पॅरेंट येतात, म्हणतात मॅम पहिला मुलगा बोलला पाहिजे आणि नंतर आपण करू. मुलाला स्पीच येईल नाही असं नाही, पण अंडरस्टँडिंग पण महत्वाचं आहे. मुलगा एका जागेवर बसणं पण महत्वाचं आहे. अटेन्शन म्हणतो ते महत्वाचं आहे. अटेन्शन स्पॅन वाढवणं महत्वाचं आहे. कारण की जेव्हा ऑटिझमचा मुलगा असतो आणि तो ADHD आहे, तो अटेन्शन स्पॅन देऊ शकत नाही. म्हणजे तो एका जागी कमीत कमी 1 मिनिट बसून एखादा टास्क त्याला करायला सांगितलं तर तेही तो करू शकत नाही. ते पालकांची जबाबदारी आहे की त्याची अटेन्शन स्पॅन वाढवली पाहिजे. त्याला थेरपीमध्ये घेऊन गेलं पाहिजे. कन्सिस्टंटली थेरपी देणंही फार गरजेचं आहे. कारण की जेव्हा तुम्ही रोज थेरपी देताय त्याला, तेव्हा तो सेकंदांनी बसायला शिकवतो किंवा 1% 2% शिकायला, अंडरस्टँडिंग करायला लागतो. त्यामुळे सातत्य खूप महत्वाचं आहे. सातत्याने त्याला थेरपी देणं महत्वाचं आहे. आणि फक्त ते थेरपिस्टचं काम नाहीये, ते आई वडिलांचंही काम आहे. जी थेरपी त्याची थेरपी सेंटरमध्ये चालू आहे, तीच थेरपी त्यांनी घरीही घेतली पाहिजे. त्यामुळं थेरपी सेंटरमध्ये काय थेरपी चालू आहे त्याचंही आकलन, त्याचंही नॉलेज पालकांना असायला पाहिजे. त्यांनी त्याचं एक रजिस्टर ठेवायला पाहिजे आणि त्या रजिस्टर प्रमाणे रोज मुलाचं काय त्याने किती शिकला आहे आणि आता आज तो किती शिकतोय याचं एक रजिस्टर मेंटेन केलं पाहिजे. तरच आपण त्याचे माइलस्टोन्स आपण ते मोजू शकतो. म्हणजे आज माझ्या मुलाला क्लॅप काय आहे माहिती नाही, मी त्याला फिजिकली क्लॅप करायला शिकवते, पण कालांतराने 1 महिन्याने किंवा 15 दिवसांनी त्याला क्लॅप म्हटलं तर क्लॅप तो सरळ करायला लागतो. तेव्हा तो प्लॅन डन होतो क्लॅपचा. तर तो प्लॅन आपण थेरपी सेंटर मधून घेतला पाहिजे. होम प्लॅन आपण त्याला म्हणूयात. होम प्लॅन आपण थेरपी सेंटर मधून घेतला पाहिजे आणि तो रोज पालकांनी रोज 1 तास तरी आपल्या मुलाबरोबर तो केला पाहिजे. रोज त्याची एनर्जी आपण ड्रेन केली पाहिजे योग्य डायरेक्शन मध्ये. म्हणजे मुलाला आज रोज आपण गार्डनला घेऊन गेलं पाहिजे, जेणेकरून त्याला बाहेरच्या समाजाचं पण नॉलेज येईल आणि त्याची एनर्जीही ड्रेन होईल. त्यामुळे ऑक्युपेशनल थेरपी, स्पीच थेरपी आणि बिहेवियर थेरपी खूप महत्वाचा रोल आपल्या आयुष्यामध्ये राबवतात. डॉक्टर साहेब, जेव्हा आपण हे थेरपी करण्याचा सल्ला यांना देतो आणि काही पॅरेंट्स आपल्याकडे येतात जे फायनान्शियली हे कॅपेबल नाही आहेत या थेरपी घेण्या, आणि आपल्याला पण माहिती आहे की इंडियामध्ये थेरपिस्ट खूप कमी आहे. आता प्रॉब्लेम हाच आहे की आपण त्यांना सगळंच करायला सांगतो येस सर. आणि प्रत्येकाची असेसमेंट, प्रत्येकाचा थेरपी प्लॅन, प्रत्येकाचे 2-2 तास दिवसाचे, आठवड्याचे किती तुम्हाला 8 तास तरी मिनिमम लागतात प्रत्येक थेरपीमध्ये. आणि 4 थेरपीज आपण देतो तर 32 तास आठवड्याचे जाणार. खूप आणि हे फायनान्शियली बर्डन पॅरेंट्सना आहे. घेऊन जायचं आणि प्रत्येक थेरपिस्ट प्रत्येक सेंटरला अवेलेबल नसतं. प्रत्येकाच्या ठिकाणी जाण्या-येण्याचा ट्रॅव्हल टाइम, याच्यामध्ये पालकांचं ड्रेनिंग फार होतं. त्याच्यामुळं गव्हर्नमेंटनी वेगवेगळ्या सिटीजमध्ये डिस्ट्रिक्ट अर्ली इंटरव्हेन्शन सेंटर्स उभारण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रत्येक जिल्ह्याला एक अर्ली इंटरव्हेन्शन सेंटर उभारण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामुळे एकाच ठिकाणी ह्या सगळ्या सर्व्हिसेस देता येतील. तर जिथे कुठे कम्प्रिहेन्सिव्ह सर्व्हिसेस आहेत तिथे पालकांना सोपं होतं. बरोबर. आता गव्हर्नमेंटच्या सेंटर्समध्ये फ्री सर्व्हिस असते, प्रायव्हेट सेंटरवर तीच कॉस्ट 5-10 पटीने वाढते. तर त्याच्यामुळे आपल्याला घराच्या जवळचं सेंटर, घराच्या जवळ सगळं मिळणं आणि प्रत्येक थेरपिस्टचे
आवर्स ॲडजस्ट करणं हे फार पालकांसाठी फार मोठी फार गोष्ट बसते. मोठी गोष्ट. त्याच्यामुळे हां. इट्स व्हेरी कॉमन फॉर पॅरेंट्स टू नॉट कम्प्लाय विथ द थेरपिस्ट. म्हणजे पॅरेंट्स नक्कीच हे इझिली फॉलो नाही करू शकत. तरी पण आपल्याला काम आहे की आपलं की प्रत्येक वेळेला प्रत्येक थेरपिस्टकडून जे काही इनपुट्स आहेत आणि त्यांच्यानुसार गोल डिसाईड करून त्या गोल्सची प्रायोरिटी ठेवून कुठली थेरपी या मोमेंटला जास्त प्रायोरिटीची आहे त्याला आपण आधी चालू करूया, दुसरी थेरपी थोड्या वेळाने चालू करूया. तसं आपण त्यांना जर व्यवस्थितपणे आखून दिलं तर ते पॅरेंट्सना थोडंसं जास्त ॲक्सेप्टेबल होतं. आता साधी गोष्ट, एखादा मुलगा रोज सतत उड्या मारत सुटलाय आणि त्याला तुम्ही स्पीच थेरपी सांगितलं तर तो बिलकुल स्पीच थेरपीसाठी तयार नाहीये. जोपर्यंत आपण त्याच्या बॉडीला रेग्युलेट करत नाही एका ठिकाणी बसण्यासाठी तोपर्यंत तो रिस्पॉन्सिव्ह होत नाही. जोपर्यंत रिस्पॉन्सिव्ह होत नाही तोपर्यंत तो रिस्पॉन्सिबल लर्निंगसाठी तयारच होत नाही. आणि लर्निंग आपल्याला द्यायची आहे बऱ्याचदा माणसानी भाषा समजायची. आणि माणसानी भाषा समजायची आधी आपण वस्तूंची थेरपी ऑलरेडी आधीच चालू केली तर आपण माणसानी भाषा समजण्यापासून दूरच राहणार आहोत. बरोबर आहे. बाळ जन्मल्यानंतर एका आठवड्यामध्ये आईला ओळखायला लागतं, तो वस्तूंना ओळखायला नाही लागत. 2 महिन्यामध्ये आईकडे बघून हसायला लागतं, ते वस्तूंशी दोस्ती नाही करत. 4 महिन्यामध्ये आईचा आवाज ऐकतं, वस्तूंचे आवाज ऐकण्यासाठी तयार होतो, पण मेन त्याला गरज सवय झालेली असते आईच्या आवाजाची. बरोबर. म्हणजे हां. माणसाला माणसात येण्यासाठी वस्तूंची गरज नसते, माणसाला माणसात येण्यासाठी माणसांची गरज असते. तर माणसांची माणुसकी समजायला मदत करण्यासाठी बिहेवियरल थेरपीची मदत होते, ऑक्युपेशनल थेरपीची मदत होते, जेणेकरून तो माणसांशी जुळेल. आणि मग जेव्हा कुणी माणूस आपल्याकडे बघायला लागतो, आपलं ऐकायला लागतो, आपलं समजायला लागतो, तो शिकण्यासाठी नक्कीच तयार होतो. मग त्याला आपण बऱ्याच गोष्टी शिकू शकतो. मग त्याला आपण एक्झिक्युटिव्ह फंक्शन शिकू शकतो, त्याला आपण स्पीच कमांडिंग शिकू शकतो आणि त्याला आपण बिहेवियरल एक्सरसाइजेस देऊन बिहेवियरल ट्रेनिंग पण देऊ शकतो. म्हणजे काहीही कोणाला शिकायचं असेल तर तो आधी शिकण्यासाठी तयार पाहिजे. बरोबर आहे. तुम्ही ब्लॅक मूव्हीमध्ये अमिताभ बच्चन आणि हेलन केलरला पाहिलं असणार एक्झॅक्टली किती त्याला अवघड होतं की जी ऐकू शकत नाही, बघू शकत नाही, समजू शकत नाही तिला शिकवायचं. तिचे 2 मेजर सेन्सेस गेलेले आहेत, ब्लाइंडनेस आणि डेफनेस असून पण ती शिकली आहे. कसं शिकवलं त्यांनी? सतत तिला ट्रेनिंग देऊन, हाताला हात लावून, हातात पकडून. हे आजकाल ऑक्युपेशनल थेरपिस्टना जमणार पण नाही, अशा डिफिकल्ट लेवलचं लर्निंग होतं ते. कारण कुठल्याही ब्लाइंड मुलाला ट्रेन करणं फार अवघड असतं आणि ब्लाइंड आणि डेफ असेल त्याला प्रत्येक गोष्ट फक्त स्पर्शातूनच आपण शिकू शकतो. शिकू शकतो. तसंच ऑटिझमची मुलं ह्यांना फक्त प्रत्येक गोष्ट आपण बघण्यातून आणि काही अंशी ऐकण्यातून शिकवायचा प्रयत्न करतो. बरोबर पण आहे. या हां. सगळ्यांसाठी त्यांच्या शरीराची स्थिरता असणं फार आवश्यक असतं. जोपर्यंत तो हं. रिसिप्टिव्ह होत नाही शिकण्यासाठी सगळं शिक्षण पालत्या गडावर पाणी असल्यासारखं होतं. त्याच्यावर बरोबर. रॅन्डम थेरपीज केल्याने आपण काहीच मिळवत नाही. जर आपण गोल डायरेक्ट केलात आणि प्रॉपर प्लॅन केला, सिक्वेन्स आणि कॉम्बिनेशन, तर डेफिनेटली त्याचा फायदा होतो. अ, मला अजून एक असं विचारायचं होतं, की आपल्या मुलाला जेव्हा इंडिपेंडंट आपल्याला करायचं, तर आपण थेरपीचा कसा वापर करू शकतो? आता माझ्या थेरपी सेंटरमध्ये तर आम्ही खूप साऱ्या गोष्टी एकत्र वापरल्या जातात. कारण की आम्ही प्रत्येक मुलाचा एक स्टडी करतो, की त्याला काय जमत नाहीये आणि त्याला कशा पद्धतीने शिकवायचं. एक स्पेशल वेमध्ये शिकवतो आम्ही. जसं आता एखाद्या मुलाला इंडिपेंडंट करायचं असेल, तर एका टास्कचे आम्ही तुकडे करतो. राइट? म्हणजे एक मोठं काम त्याचे टप्पे-टप्पे आम्ही तयार करतो त्यालाच आणि आपण ते गोल सेटिंग बोलतो. येस. आणि त्या टप्प्या-टप्प्यातून आम्ही त्याला शिकवतो. बरोबर. त्याच्यानंतर आम्ही काहीतरी व्हिज्युअल कार्ड्स वापरतो. म्हणजे आपण त्याला फ्लॅश कार्ड्स म्हणतो. जसं आज मला त्याला शिकवायचंय की दिस इज कप. हे मी आज इथे जेवढं काही बघतो आपण जगामध्ये त्याचे आम्ही कार्ड्स बनवलेत आणि ते ॲक्चुअली आम्ही त्या मुलाला दाखवतो. म्हणजे ब्रश, केक, तो सुरी बघतो रोज ते, किंवा गॅस बघतो रोज, पेन बघतो रोज. त्याचे ॲक्चुअल आपण कार्ड्स बनवतो आणि ते कार्ड्स आपण त्याला रोज पॉइंटिंग करून घेतो, त्याचं बंबार्डिंग करतो. ज्याच्यामुळे त्याला कळतं की नाही, हे आता पेन आहे, हे खडू आहे, हे आहे. त्याच्यामुळे त्याची व्होकॅब्युलरी पण वाढते. बरोबर. तर आम्ही इंडिपेंडंट करण्यासाठी आम्ही काही कार्ड व्हिज्युअल्स वापरतो. बरोबर. काही वेळापत्रक त्याला ठरवून देतो, की आता बाबा तू सकाळी उठला की ब्रश करायचं, टॉयलेटला जायचं. असे कार्ड्स आम्ही त्याला बरोबर. दाखवतो. त्याच्यामुळे त्याला दैनंदिन जीवनामध्ये स्वतः काय करायचंय, स्वतः इंडिपेंडंट कसं बनायचंय त्याच्यासाठी मदत होते. म्हणजे मी पालकांना असं सांगू शकते, की प्रत्येक पालक हा थेरपिस्ट बनू शकतो. काही गोष्टी ज्या आहेत, ज्या आम्ही थेरपी सेंटरमध्ये घेतो, त्या तुम्ही जर तशाच पद्धतीने आपल्या घरी घेतल्या, तर मुलांना एवढं पण असं नाही की तुम्हाला थेरपी सेंटरमध्येच जावं लागेल. तर प्रत्येक माझं असं म्हणणं आहे की तुम्ही थेरपी सेंटरमधून प्लॅन घ्या किंवा स्वतः मी जशा पद्धतीने सांगितलं तसं स्वतःचं एक कॅलेंडर बनवा, स्वतःचं एक व्हिज्युअल कार्ड्स बनवा आणि मुलाला
इंडिपेंडंट बनवण्याचा प्रयत्न करा. दुसरं सर आपण असं करतो की व्हिज्युअल एड अँड रुटीनमध्ये आपण त्याला पारंगत करायचा प्रयत्न करतो. म्हणजे त्याला युज्युअली एक काम देतो की ते एक टार्गेट सेट करतो की हे काम झाल्यानंतरच तुला रेनफोर्समेंट आम्ही काही असेल ते देऊ. म्हणजे जेव्हा एखादं काम तो कंप्लीट करतो त्याचं पारितोषिक किंवा बक्षीस म्हणून आपण काहीतरी त्याला रोज देतो. त्यामुळे काय होतं की त्या बक्षिसाच्या लालचमध्ये तो काम करायला सुरुवात करतो. म्हणजे हेच व्हेरी गुड एक्झाम्पल ऑफ ABA थेरपी. तर ते एक आम्ही करतो. त्याला आपण स्वातंत्र्यासाठीची थेरपी, इंडिपेंडन्स थेरपी असं म्हणतो. त्याच्यामध्ये पण आम्हाला खूप चांगले अनुभव आलेत, चांगले रिझल्ट्स आलेत. त्याच्यानंतर जास्त अजून एक असं म्हणायचं की सोशल पार्टिसिपेशन वाढवण्यासाठी मग काही इव्हेंट्स आपण करतो, ग्रुप थेरपीज घेतो. सोशल इव्हेंट्समध्ये काय करतो की एक दिवस आम्ही मुलांना गार्डनमध्ये घेऊन जातो, मॉलमध्ये घेऊन जातो, मग बर्थडे पार्टीज सेलिब्रेट करतो, मग त्याच्यामध्ये फोटोग्राफर येतो, मग गिफ्टचं शेअरिंग होतं. तर असे सोशल इव्हेंट्स आम्ही इनडोअर करतो, आउटडोअर करतो. त्याचं एक्सपोजर आम्ही मुलांना देतो. त्याच्यामुळे पण काय होतं की त्यांचा समाजातला सहभाग वाढतो आणि त्यांचा इंटरेस्ट वाढतो. जेव्हा सर मला हे माहिती, याला कप म्हणतात, तेव्हा मुलगा बोलणारच ना. या कप बद्दल तो जास्त चांगल्या पद्धतीने बोलू शकतो कारण त्याला माहिती आहे हा कप आहे. या कपामधून आपण पाणी पितो किंवा चहा पितो हे त्याला माहिती आहे. तर ते आम्ही त्याला तुकड्या तुकड्याने शिकवतो. आधी कप शिकवला, मग त्याच्यामध्ये आपण चहा ठेवतो ते शिकवतो, मग चहा पितो, पिण्याची ऍक्शन शिकवतो, पिणे. हे असं टप्प्याटप्प्याने प्रत्येक पालकांनी त्याचं ऍक्शन कार्डचं एक फ्लो चार्ट बनवायला पाहिजे. सगळे ऍक्शन्स त्याच्यामध्ये आले पाहिजे. खाणं, पिणं, बसणं, उठणं, उड्या मारणं, बोलणं, हे सगळे ऍक्शन्स आपण त्याला शिकवले पाहिजे. सायमल्टेनियसली नाउन्स शिकवले पाहिजे. म्हणजे केक, कप किंवा तुमचं झाड, हे सगळे नाउन्स आले पाहिजे. आणि मग आपण त्याला सेंटेन्सेस बनवायला शिकवले पाहिजे. दिस इज द बेस्ट वे टू टीच स्पीच. आता तुम्ही जे सांगितलं की आपण टप्प्याटप्प्याने बनवतो प्रत्येक गोलला, त्याला आपण बोलतो डिस्क्रीट ट्रायल ट्रेनिंग. येस. त्याच्यामध्ये छोटे छोटे डिव्हिजन्स करतो. येस. जसं तुम्ही सांगितलं की आता मी त्याला नाउन शिकवतो आणि वर्ब शिकवतो आणि हे काय ते काय असं शिकवतो, त्याला आपण बोलतो अनालिटिकल मेथड ऑफ ट्रेनिंग. येस सर. या सगळ्यांपेक्षा आणखी भारी ट्रेनिंग असतं, त्याला बोलतो आपण जस्टाल्ट मेथड ऑफ ट्रेनिंग. जस्टाल्ट मेथड ऑफ ट्रेनिंग मध्ये आपण प्रत्येक गोष्टीचा संदर्भ टाकतो. म्हणजे हा कप इथे का ठेवलाय, कोणीतरी कॉफी पिऊन ठेवलाय का कॉफी पिण्यासाठी ठेवलाय का पाण्यासाठी ठेवलाय, पण इथेच का ठेवलाय, हा कप असाच काय आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीची स्टोरी आपण बनवतो. समजा मी सांगितलं ए फॉर ऍपल, ए फॉर ऍपल, त्याच्यातून त्याला फक्त मेमरी देतो ए फॉर ऍपलची. पण जेव्हा आपण ऍपलची स्टोरी सांगू की बेटा हा ऍपल आहे, काल पप्पाने आणला होता, 2 फोडीत तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवल्यात, बाकीच्या 2 फोडीचा आपण त्याने ज्यूस बनवला, 1 फोड आपण आता खाऊन बघूया, टेस्ट आवडली नाही तर आपण हे पण ऍपलचा कंटेक्स्ट देतोय. बरोबर. जेव्हा कुठल्याही गोष्टीचं आपण कंटेक्स्च्युअल लर्निंग देतो तेव्हा त्याचा अर्थ आपण जास्त चांगला शिकतो. तर कंटेक्स्च्युअल लर्निंग देण्यासाठी किंवा हे व्हर्बल लर्निंग देण्यासाठी तुम्ही शब्द जे शिकवताय किंवा तुम्ही जे व्हिज्युअल लर्निंग देण्यासाठी, या सगळं लर्निंगसाठी पण बाळ सिग्नल घ्यायला तयार पाहिजे. राईट. जो तुमच्याकडे बघतच नाही आणि ऐकतच नाहीये तर ह्या सगळ्या गोष्टी वेस्ट जातात. त्याच्यामुळं बाळाचं वय, कुठल्या वयाच्या ऑटिझमच्या बाळावरती आपण काम करतोय त्याच्यावरती त्याच्या ट्रेनिंगची लेवल ठरते. बरोबर. त्याच्या लर्निंगच्या लेवलवरती ट्रेनिंगची लेवल ठरते. आता एखादा बाळ आय कॉन्टॅक्ट देत नाही आणि नुसता भिरभिरतो, त्याला मी किती सांगितलं हे कप आहे तर त्याच्या डोक्यातच जाणार नाही. जो पण त्याला मी स्थिर करणार नाही, त्याच्यावर तेव्हा माझं गोल ठरणार की बाबा मी त्याला आधी स्थिर कर, त्याला मी मांडी घालून बसायला शिकवेन, त्याला मी आणखी जास्त बसायला शिकवेन, त्याला एका कॉर्नरमध्ये घेईन, एका ठिकाणी ठेवून समोर टेबल घेईन आणि फेस टू फेस ठेवायचा प्रयत्न करेल. तेव्हा कुठे तो मला नोटीस करेल. बरोबर. जेव्हा तो, आता साधी गोष्ट मी बऱ्याच पालकांना सांगतो की तुमच्या विंडोच्या ग्रिलमध्ये बाळाला ठेवलं तर तुमचा आय कॉन्टॅक्ट चांगल्या प्रकारे वाढेल. जर बाळाला घरात तुम्ही धावायला दिलं सतत इकडे तिकडे तर तुमचा आय कॉन्टॅक्ट तेवढा वाढणार नाही. तर छोट्या छोट्या गोष्टी आहेत जिथे आपण बाळाची ऍक्टिव्हिटी एका विशिष्ट कॉर्नरला रेस्ट्रिक्ट करतो तेव्हा तिथे तो आपल्याला फेस टू फेस जास्त अटेन्शन द्यायला लागतो आणि त्याचा आपल्याला मदत होतो त्याची रिसेप्टिव्हनेस वाढवण्यासाठी. तशी रिसेप्टिव्हनेस वाढवल्याने तो शिकायला लागतो. आता तुम्ही जे मला सांगितलं होतं की इंडिपेंडेंट होणं ह्या वेगवेगळ्या तऱ्हेने वेगवेगळ्या माणसासाठी वेगवेगळ्या प्रकारे असतं. नॉर्मल समजा सेरेब्रल पाल्सीचा पेशंट आहे, त्याला इंडिपेंडेंट व्हायचंय, त्याच्यासाठी महत्वाचं असतं मी कसं चालणार. ऑटिझमचा पेशंट आहे, त्याला इंडिपेंडेंट व्हायचंय, मी कसं जग समजणार. तर इंडिपेंडन्स मध्ये ऍक्टिव्हिटीज ऑफ डेली लिव्हिंग, ऍक्टिव्हिटीज ऑफ डेली लिस्निंग, ऍक्टिव्हिटीज ऑफ डेली बिहेविंग, वेगवेगळ्या थेरपीच्या हिशोबाने ह्या सगळ्यांची वेगवेगळी व्याख्या बसणार आहे.
बरोबर. त्याच्या हां. स्पीच थेरपीला वाटतं त्याला इंडिपेंडंट म्हणजे कमीत कमी कमांड फॉलो करायला आला पाहिजे आणि हे ठेव म्हटलं तर ठेवलं पाहिजे, इंडिपेंडंट झालं. ऑक्युपेशनल थेरपीच्या मानाने पॉटीचं आलं पाहिजे, कपडे घालता आलं पाहिजे, इंडिपेंडंट झाला. बिहेवियरलच्या मानाने त्याने कुणाला नुकसान नाही पोहोचवलं पाहिजे आणि मग सगळ्यांना ग्रीट डिसिजन केलं मेकर. पाहिजे. हां. तर प्रत्येकाचं वेगवेगळं इंडिपेंडंट आहे. बरोबर पण आहे. सगळ्यांची सांगड घालणं महत्वाचं आहे. आणि जेव्हा आपण शब्दांची भाषा शिकवतो, जेव्हा तुम्ही बोललात ना आम्ही व्होकॅब्युलरी लिस्ट देतो. खूप चांगला कन्सेप्ट आहे. तसं एएसी डिव्हाइसेस पण आहेत, की हे काय, हे काय ते शिकवण्यासाठी. पण जेव्हा तुम्ही अशा पद्धतीनं शिकवताय, 90% वेळेला तुम्ही फक्त दृश्य व्होकॅब्युलरी शिकवताय. दिसणारेच शब्द शिकवतोय आपण. म्हणजे लाईफ आपण वस्तूंमध्येच गुंडाळतोय. आणि जेव्हा आपण दाखवूनच शिकवतोय, तेव्हा फक्त वर्तमानकाळ शिकवतोय. हम्म. जर त्याला कल्पनाशक्ती शिकवायची असेल, भाषेची दुनिया शिकवायची असेल, तर फक्त दाखवून, अक्षर दाखवून नाही कळणार आहे. त्याच्यामध्ये बरीचशी स्टोरी होतावी लागणार आहे. बरोबर आणि आहे हे ना. सगळं डे कन्सेप्ट बाय डे आपण शिकण्यासाठी वाढवतो ना बाळाला समजावून सांगायला लागेल, बघ मी कप पकडलाय, बघ मी कप असा पकडलाय, बघ मी आता पिऊन दाखवतो चहा. तुला पण मी कपाचा 1 कप प्यायला देतो. नाही तुला नाही जमणार, तुला मी चमच्याने पाजतो. रनिंग कॉमेंट्री सतत चालू आहे जे काही आपण करतो त्याची. बरोबर आहे. जेव्हा पॅरलल आपण टॉकिंग फार महत्वाचं येस, आहे. हां, त्याला येस. पॅरलल टॉपिक म्हणतो आपण त्याला. हो. पण जोपर्यंत आपण शब्दांची जोड प्रत्येक ऍक्शनला देणार घालत नाही, तो पण हां. त्याला कळणार नाही. साधं फुल दाखवलं हे रोज आहे, हे लोटस आहे. पण करायचं काय त्याच्या डोक्यात कधीच नाही जाणार आहे. बेटा हे रोज फुल आहे, मी ते लावणार आहे, तर किती छान वास होतोय. आपण त्याला भाषेची जोड देतोय. भाषेची जोड. तर बरोबर आहे. जोपर्यंत आपण टप्प्याटप्प्याने त्याचा आपण ते संदर्भ वाढवायला ऍड करत पाहिजे. नाही, तोपर्यंत ते वाढत नाही. म्हणून आपल्याला लक्षात ठेवायचं की कुठली गोष्ट हीच केलं म्हणजे नाही. म्हणजे पालकचं कसं वाटतं, नाही मी फ्लॅश कार्ड आणून ठेवलेत, मी ट्रॅम्पोलिन बॉल आणून ठेवलाय, मी एक बाउन्सी बॉल आणून ठेवलाय, म्हणजे झालं की थेरपी सेंटर झालं माझं घर. आणि असं नसतं. प्रत्येक गोष्टीची लेवल असते. लेवल असते. जोपर्यंत राईट. तुम्ही लेवल असते, प्रत्येक गोष्टीची सिव्हिरिटी असते, प्रत्येक गोष्ट कितपत द्यायची आणि केव्हा थांबवायची हे पण महत्वाचं असतं. आपण जर दिवसातून 8 तास नुसतं ट्रॅम्पोलिन नाचवत ठेवलं तर तो फक्त परफेक्ट मंकी होणार आहे त्याचा. मग तुम्ही बसायला कसं शिकवणार त्याला त्याच्यामध्ये. सतत व्यायाम करत राहिलं तर फक्त फिजिकली स्ट्रॉंग होणार आहे. मग बुद्धीने स्ट्रॉंग कधी करणार तुम्ही, मग भाषा कधी शिकवणार. त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीची प्रायोरिटी ही आपल्याला त्या विशिष्ट एक्सपर्टच्या सेटकडून जाणून घ्यायची, की आज माझा मुलगा असा आहे, 15 दिवसात माझा अर्लिएस्ट गोल काय असलं पाहिजे. आणि त्याच्यानुसार मला आजच्या आज मला लिहायला शिकवायचं का. अरे जो माणूस बोलणं ऐकू शकत नाही, बोलणं समजू शकत नाही, बोलणं वाचू शकत नाही, त्याला लिहायला शिकून काहीच मिळणार नाहीये. जो रिडिंगच करू शकत नाही त्याचं रायटिंग म्हणजे फक्त चित्र काढणं आहे. पण तुम्ही रायटिंग आधीच इंट्रोड्यूस करायला गेलात तर मग आपण ते फक्त मेंदूत काही नाही आणि आपण हाताला वळण देतो असा प्रकार होतो. बरोबर. त्याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये जीव ओतल्याशिवाय हे गोल सेटिंग प्रॉपर होत नाही. आणि ह्या गोल सेटिंग केल्यानंतरच आपण त्यांचे अर्ली इंटरव्हेन्शनसाठी प्लॅन बनवतो, अर्ली बरोबर. एज्युकेशनल प्लॅन्स बनवतो आणि मग त्यानुसार वेगवेगळे टप्पे आपण बनवतो. पण सगळ्यात महत्वाचं असतं काहीही शिकवण्याच्या आधी त्याला माणूस व्हायला शिकवणं. आणि माणूस व्हायला शिकवण्यासाठी माणसात बसणं, माणसांकडे बघणं, Socializing. माणसांचं ऐकणं, फेस टू फेस. सोशल म्हणजे हगिंग, किसिंग, टाटा, बाय बाय, हँडशेक नाही. सोशल म्हणजे आपल्या भावना व्यक्त करायला तयार होणं, लोकांना फील करायला तयार होणं, हे खरी माणुसकी असते. आणि भलेही मला हातपाय नाही आहेत, मी चालू शकत नाही, मी माझी पॉटी धुवू शकत नाही, पण मी माणसाला ओळखतो, मला त्याचं काय बोलणं ते समजतं, मला त्याचं फिलिंग समजतं. हे माणूस होण्याची व्याख्या स्थान होते ते पूर्ण. तर माणसाला फक्त माणूस म्हणून जगायचं, रोबोट म्हणून फक्त क्लिनिंग, पॉटी, ड्रेसिंग असं आलं म्हणजे माणूस झाला असं नाही होत. तर त्याला माणसात आणण्यासाठी मदत करणं ही खरी थेरपी आहे. आणि इथे खरा मेन रोल असतो बिहेवियरल थेरपिस्टचा. बरोबर आहे. ABA इज अ वे ऑफ लाईफ. ABA इज नॉट जस्ट अ थेरपी. आणि ABA इज अ वे ऑफ लाईफ दॅट हॅज टू बी. ते ABA जे आहे प्रत्येकाने स्वतः अंगीकृत केलं पाहिजे, मग तो ओटिस्ट असो का डॉक्टर असो का पॅरेंट असो. तर ABAचे प्रिन्सिपल्स आपण जेव्हा माणसात आणतो म्हणजे लाईफ, होल लाईफ इज ABA. आपण सगळं ABAच करतो लाईफमध्ये. तुम्ही कसं माझ्याशी बिहेव केलं त्यानुसार माझं बिहेव तुमच्याशी बदललं. दॅट इज ABA. बरोबर आहे. तर आपल्याला Replies, हां. स्पेशालिस्ट मिळत नाही म्हणून ABA करत नाही. त्या ओटिस्टने स्वतःला मॉडिफाय केलं स्वतःला पाहिजे modify ABA बनण्यासाठी. बरोबर. पुढचा असा प्रश्न आहे की आपण IEP प्लॅन्स बनवतो इंडिव्हिज्युअल लर्निंग नीड्ससाठी. तर म्हणजे पॅरेंट्सचं असं असतं की मॅम हा IEP प्लॅन्स काय आहे, कसा बनवायचा, कुठे बनवायचा, काय बनवायचा. तर जेव्हा पण आपण ऑटिझमची एखादी केस बघतो, एखादा मुलगा बघतो, तर त्याची क्षमता ठरवतो आपण आणि त्याला कुठल्या पद्धतीने आपल्याला शिकवायला पाहिजे याच्याबद्दल जेव्हा आपण गाईड करतो त्याला IEP प्लॅन्स असं आपण म्हणू शकतो. याच्यामध्ये काय आहे की मुलासाठी एक व्यक्तिगत शिक्षण पद्धती, पर्सनल शिक्षण पद्धती योजना आपण तयार करतो आणि त्याच्यानुसार आपण त्याला शिकवत जातो. जर तुमचा मुलगा स्पेशल स्कूलमध्ये जात असेल तर नक्कीच तुम्ही IEP प्लॅन घ्या त्यांच्याकडून आणि त्याच्यामध्ये आपल्याला कळेल की मुलाची विशिष्ट गरज आणि त्याला कशी आपण ते शिकण्याची संधी आपण त्यातनं प्राप्त करून देतो.
तर सर हे आपण आता सगळ्या थेरपीज बोललो आता त्याच्यामध्ये आपण आयपी बद्दल मी थोडंसं बोलतो. आयपी प्लॅन हा ऍक्च्युअली पालकांनी, डॉक्टरनी, थेरपिस्टनी आणि एज्युकेटरनी स्पेशल एकत्र बसून करायचा असतो येस. तो. आणि एकत्र बसून तुम्ही एक गोल ठरवायचं, त्या 3 महिन्यासाठी त्या गोलचे तुम्ही किती 10 तुकडे करणार आणि ते कसे टप्प्याटप्प्याने दर आठवड्याला अचीव्ह करणार, हेच मेन आयपी प्लॅनचं असतं. आता साधे साधे छोटे गोल्स ठरवायचे असतील तर नॉर्मल डेव्हलपमेंट फॉलो करायचे असते लाईफमध्ये. जसं बाळ जन्मल्यानंतर 2 महिन्यात आईला बघून हसतं, तर पहिला गोल पाहिजे आईला बघून हसणं. 4 महिन्यामध्ये बाप्पा कुठे आहेत म्हटल्यानंतर बाबांकडे पाहतो, तर दुसरा गोल आहे की आयडेंटिफाईंग द पर्सन. तिसरा गोल आहे की बाबा सूर्यचंद्र किंवा 5 बॉडी पार्ट्स दाखव. 10 महिन्यात तो तिसरा गोल करणं. हे सगळे गोल्स ठरवायचे असतात. म्हणजे फर्स्ट इयर ऑफ लाईफ तो पास झाला तरच आपण सेकंड इयर ऑफचे गोल बनवतो. सेकंड इयर ऑफ लाईफच्या गोलमध्ये तर कम्युनिकेशन, त्याच्यामध्ये अर्ली असतं नॉन व्हर्बल कम्युनिकेशन, पॉइंटिंग, इमिटेशन आणि ऍक्टिंग आउट. त्याच्यानंतर येतं व्हर्बल कम्युनिकेशन. आणि हे झाल्यानंतर तिसऱ्या इयरच्या लाईफमध्ये येतं बिहेवियरल कम्युनिकेशन, ग्रीटिंग्स, मॅनर्स, एटिकेट, सोशल थिंग्स. आणि फोर्थ इयर ऑफ लाईफमध्ये येतं ते वेगवेगळ्या प्रकारचं ऍडव्हान्स कम्युनिकेशन, ज्याच्यामध्ये इमॅजिनेशन जास्त असतं, बाळाची स्वतःची विचारशक्ती बनत असते. आणि ह्या सगळ्यांसाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे प्लॅन्स बनवावे लागतात. त्याच्यामुळे बाळाची डेव्हलपमेंट कुठल्या स्टेजला खुंटली आहे, कुठपर्यंत आली आहे, त्याच्यानुसार त्या स्टेजला काय प्लॅन लागणार आहे, तो आपल्याला एकत्र बसून मांडायचा असतो. मित्रांनो, आता शेवटचा आपण एक प्रश्न घेऊया. शेवटचा आणि नंतर आपण उपचार पद्धतीमध्ये कुठले मेडिसिन्स वगैरे आपण कसे द्यायला पाहिजे. सर मला असं कळेल का की जेव्हा आपण अर्ली इंटरव्हेन्शनमध्ये जातो तर कोणत्या कोणत्या टेस्ट आपल्याला इंडियामध्ये करायला लागतात. आता इंडियाचा सिनेरिओ आणि बाहेर देशातला सिनेरिओ फार वेगळा आहे. इंडियामध्ये जरा गती असते. आपण फास्ट वेमध्ये बघतो की मुलाचं डायग्नोसिस होतं. तसंच तुम्ही अमेरिकेला बघाल, बाहेरच्या देशांमध्ये जाल तर ते डायग्नोसिस व्हायलाच खूप दिवस जातात आणि त्यामुळं मुलाचं थेरपी पण डिले होत जातं. दुसरं म्हणजे मला असं म्हणायचं की या चाचण्या किती इम्पॉर्टंट आहेत की केल्याच पाहिजे. विदाऊट चाचण्याही आपण कुठल्या निष्कर्षाला येऊ शकतो का? ॲज अ पॅरेंट आपण कुठल्या निष्कर्षाला येऊ शकतो का? सगळ्यात महत्वाचं आहे पॅरेंट्सना की जाणून घेणं की माझ्या बाळामध्ये काहीतरी रॉंग आहे. बरोबर आहे. जो पण पाहत बोलत नाही माझा मुलगा हे करतो ते करतो, हे असं आहे तसं आहे, सगळं नॉर्मल आहे, तर तो पण तुम्हाला डॉक्टरची काहीच गरज नाही. जो पण पॅरेंट प्रॉब्लेम काय आहे ते समजू शकत नाही, तो पण तो सोल्युशन काय ते एक्सेप्ट करू शकत नाही. बरोबर आहे. त्याच्यामुळे पॅरेंटला प्रॉब्लेम समजावण्यासाठी आपल्याला असेसमेंट्स आणि टेस्ट लागतात. त्यातलं सगळ्यात कॉमन कारण नॅशनल प्रोग्राम नुसार की कुठल्याही बाळाला कसल्याही कारणाने स्पीचचा डिले असेल तर हिअरिंग असेसमेंट कंपल्सरी आहे. म्हणून हिअरिंग असेसमेंट बिकम द फर्स्ट लेवल ऑफ इन्व्हेस्टिगेशन मोस्ट ऑफ द किड्स. पण त्याला पण जर तुम्हाला 3 महिन्याची अपॉइंटमेंट असेल तर तुम्हाला त्यासाठी थांबायचं नसतं. बाळ माझ्याकडे बघत नाही, माझं ऐकत नाही, माझं समजत नाही असं असेल तर सगळ्यात आधी अर्लिएस्ट आजच्या आज तुम्ही अर्ली इंटरव्हेन्शन थेरपी चालू करू शकता. ऍटलिस्ट कमीत कमी एखाद्या ऑक्युपेशनल थेरपिस्टला भेटून, ज्याच्यानुसार बाकीच्या पुढच्या असेसमेंट थेरपी जेव्हा होतील तेव्हा होतील. जेव्हा तुम्ही प्रत्येक डॉक्टरला, न्यूरोडेव्हलपमेंट पिडियाट्रिशियनला किंवा ओटीला, स्पीच थेरपिस्टला भेटतात, ज्याची अपॉइंटमेंट लवकरात लवकर मिळेल त्याच्याशी भेटून लवकरात लवकर पहिली असेसमेंट चालू करून तुम्ही ह्याच्यामध्ये कुठेतरी सिक्वेन्स चालू करू शकता. लवकरात लवकर काहीतरी चालू करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. तरच आपण सगळ्या गोष्टींची सांगड घालू शकतो. ते टेस्टमध्ये ब्लड टेस्ट, सिटी स्कॅन, MRI किंवा जेनेटिक टेस्ट ह्या सगळ्यांचं कंपल्शन नाहीये, कारण एव्हरीथिंग इज कॉस्टली. आणि जर तुम्ही टोटल टेस्टची कॉस्ट पाहिली तर 1,80,000 पण जाऊ शकते. पण ह्या टेस्टची गरज सहसा नसते, जो पण डॉक्टरला वाटत नाही की ते ऑटिझमशिवाय आणखी काही लपलेलं आहे. बरोबर. जेव्हा लपलेलं आहे वेगळं तेव्हाच आपण बाकीच्या टेस्ट टाकतो. त्याच्यामुळे जोपर्यंत आपण बाकीच्या टेस्टचा विचार करत नाही, बाकीच्या डायग्नोसचा विचार करत नाही, तो पण हिअरिंग असेसमेंट केली, थेरपिस्टची असेसमेंट झाली किंवा न्यूरोडेव्हलपमेंट पिडियाट्रिशियनची असेसमेंट झाली, डायरेक्ट थेरपी चालू केला आणि बाकीच्या गोष्टींचा विचार आपण हळूहळू करू शकतो. टेस्टवाल्या जे काही कंपनीज आहेत किंवा टेस्टवाले जे काही लॅबोरेटरीज आहेत त्या सगळ्यांचं एक भलं मोठं मार्केट आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्ही अडकलात तर तुम्ही टेस्टवर टेस्ट करत राहणार आणि त्याचे रिझल्ट पण जर तुम्ही वाट पाहायचा विचार केलात तर तुमचा मेन क्रुशियल वेळ जो थेरपी चालू करायचा तो निघून जाणार आहे. त्याच्यामुळे कुठल्याही कारणाने तुम्ही हे टेस्ट झाल्यानंतर ठरवू, हे झाल्यानंतर ठरवू, हे कधी मनात आणू नका. आणि जमेल तेव्हा, जमेल तेवढं तुम्ही अर्लिएस्ट जेवढ्या लवकरात लवकर होईल काहीतरी इंटरव्हेन्शन चालू करण्यासाठी तयार व्हा. नाव काय दिलंय त्याच्या मागे पण जाऊ नका. ऑटिझम आहे नाही काही फरक पडत नाही त्याच्यामध्ये. बघत नाही, समजत नाही, ऐकत नाही, वागत नाही, बिलकुल तुम्ही थेरपी चालू करा. जेव्हा नाव द्यायचं, जेव्हा सर्टिफिकेट बनवायचं, जेव्हा शाळा मागेल तेव्हा आपण नक्की बनवून घेऊ. पण ह्या सर्टिफिकेटसाठी ना IQ टेस्टची गरज असते, ना ब्लड टेस्टची गरज असते, ना CT MRI ची गरज असते.
बरोबर आहे. तरी पण आता आपण इंडियन सिनेरिओमध्ये आपण कोणकोणत्या टेस्ट केल्या जातात किंवा त्या टेस्ट करणं गरजेचं आहे की नाही हे डॉक्टरांनी सांगितलंय. तरी पण एक तुम्हाला सांगते की सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुमच्या मुलाची डेव्हलपमेंटल स्क्रीनिंग केलं पाहिजे, की त्या वयामध्ये हे माइलस्टोन असायला हवेत, पण असेसमेंट. आपण किती मागे आहोत. तर त्याच्यासाठी एक डेव्हलपमेंटल स्क्रीनिंग असतं, ते आपण करतो. त्याच्यानंतर ॲडॉस म्हणतो आपण, ADOS, ऑटिझम डायग्नोस्टिक ऑब्झर्वेशन शेड्यूल. याच्यामध्ये काय करतो आपण, निरीक्षण करतो. एका वेगळ्या वातावरणामध्ये मुलाला ठेवतो आणि त्याचं बिहेवियर कसं आहे त्या वातावरणामध्ये ते आपण चेक करतो. मग तो कसा मुलांशी संवाद करतोय, तो कसा खेळतोय किंवा सामाजिक कसा तो राहतोय, हे ऑब्झर्वेशन करून आपण ते मॉड्यूल ठरवतो की मुलाचं आता ॲडॉस काय आहे. त्याच्यानंतर एम चार्ट आहे. सर एम चार्ट आपण 16 ते 30 महिन्याच्या मुलामध्ये करतो. एम चार्ट हे फार अत्यंत महत्त्वाचं असं मला वाटतं, कारण की याच्यामध्ये आपण पालकांना विविध प्रश्न विचारतो. त्याच्या डेव्हलपमेंटल बद्दल वाटतो, त्याच्या डोळ्यात पाहण्याबद्दल विचारतो, हसण्याबद्दल विचारतो. कारण की जो असेसमेंट घेतो तो जास्तीत जास्त मुलाबरोबर 1 ते 2 तास असतो. पण आई वडील ते चांगल्या पद्धतीने त्यांना सांगू शकतात. त्यामुळे वेगवेगळे प्रश्न आपण पालकांना विचारतो आणि त्याच्यातून आपण निदान काढतो की मुलाला आता काय हवं आहे आणि त्याच्या वयानुसार तो किती मागे आहे. तर त्याचं एम चॅट मॉडिफाईड चेकलिस्ट फॉर ऑटिझम आता इन ह्या टॉडलर्स. ज्या सगळ्या असेसमेंट टेस्ट आहेत, हम्म. स्क्रीनिंग टेस्ट आहेत, ह्या सगळ्या 2013च्या आधीच्या आहेत. येस सर. ओके. 2013 नंतर जेव्हा DSM-5चा नवीन क्रायटेरिया लॉन्च झाला ऑटिझम डेफिशियन्सीसाठी आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने त्याच्याबद्दल नॅशनल प्रोग्राम चालू केलेला आहे. त्याच्यामध्ये इन्क्लाइन डायग्नोस्टिक टूल जो एम्स इन्स्टिट्यूटने बनवलेला आहे, जो बरोबर DSM-5 बेस्ड असेसमेंट टूल आहे, तो गव्हर्नमेंटच्या मते सगळीकडे स्ट्रॉंगली वापरला गेला पाहिजे. बरोबर त्याच्यानुसार गव्हर्नमेंटचं गॅजेटचं सर्क्युलर पण आहे, ज्याच्यामध्ये एखाद्या सायकोलॉजिस्ट, ऑक्युपेशनल थेरपिस्ट आणि पिडियाट्रिशियन या तिघांपैकी कुणीही दोघांनी ते असेसमेंट टूल क्वेश्चनर्स लिहून सर्टिफाय करायचं असतं आणि त्याच्यानुसार ऑटिझमची सिव्हिरिटी, ऑटिझमचं ग्रेडिंग आणि ऑटिझमचं डायग्नोसिस हे देऊ शकतात. आणि ह्यासाठी सगळं गव्हर्नमेंटचं गॅजेट आणि हे स्क्रीनिंग टूल ऑनलाईन अवेलेबल आहे. इनफॅक्ट अँड्रॉइडमध्ये एम्सचा स्क्रीनिंगचा ॲप पण अवेलेबल आहे, इन्क्लेनचा, ज्याचा वापर पॅरेंट्स करू शकतात स्क्रीनिंगसाठी. ज्याच्यामुळं जेव्हा ते कुठल्याही एक्सपर्टकडे जाणार तेव्हा ते इन्सिस्ट करू शकतात की आमचं इन्क्लेन टूलसाठी स्क्रीनिंग करा, कारण हे नॅशनल प्रोग्राम बेस्ड आहे आणि इंडियन गव्हर्नमेंटने रिकमेंड केलेलं आहे. त्याच्यामुळे ज्याच्या आधीच्या ज्या काही सगळ्या टूल्स आहेत त्या कंपल्सरीमध्ये येत नाहीत, त्या ऑप्शनल आहेत आणि त्या जुन्या स्टाईलच्या आहेत. आणि जोपर्यंत आपण नवीन डेफिनेशन फॉलो करतात, 10 वर्ष झाली आहेत, 11 वर्ष झाली आहेत DSM-5चं क्लासिफिकेशन आल्यानंतर, आणि तरी पण आपण जुन्याच टूल्स घेत बसतोय, तर आपण रॉंग डायग्नोस करण्याचे चान्सेस जास्त आहेत. त्याच्यामुळे इट्स व्हेरी लाईकली की युनिफॉर्मिटी ऑल ओव्हर द वर्ल्ड पाहिजे असेल तर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने जे रिकमेंड केलेलं आहे, मिनिस्ट्रीने गॅजेटमध्ये रिकमेंड केलेलं आहे, त्यानुसार आपण सर्टिफिकेशन डायग्नोसिस केलं तर सगळ्यांमध्ये एक सुसूत्रता राहील. बरोबर. तरी आपण जसं डॉक्टर साहेब सांगतायत तसे आपण सगळ्या टेस्ट करणं गरजेचं नाहीये, परंतु माझ्या मते जेव्हा माझ्याकडे एखादा मुलगा येतो तेव्हा आम्ही सेन्सरी प्रोसेसिंग असेसमेंट ही फार महत्वाची पकडतो. आता कसं असतं याच्यामध्ये की सर- स्पीच थेरपिस्टकडे स्पीच असेसमेंटच्या टेस्ट असतात, जसं कॉम्डिल टेस्ट आहे, जसं रील्स टेस्ट आहे. ऑक्युपेशनल थेरपिस्टकडे सेन्सरी असेसमेंट टेस्ट असतो, Assessment SP1 test, SP2 yes, असतो yes. किंवा हा. बेरीज VMI व्हिज्युअल मोटर स्कॅनिंग असतो. सेन्सरी प्रोफाईल तसंच सायकोलॉजिस्टकडे VSM-ची टेस्ट असते, राईट. बिहेवियरल थेरपिस्टकडे बिहेवियरल Behavioral स्क्रीनिंग टेस्ट test. असते आणि न्यूरोपिडियाट्रिस्टकडे डेव्हलपमेंटल स्क्रीनिंग टेस्ट असते. आता सगळ्यांच्या असेसमेंट टेस्टच आहेत, तर ह्या सगळ्यांच्या टेस्ट करण्यामध्ये पण वेळ जातो, सगळ्यांच्या टेस्ट करण्यामध्ये पण खर्च होतो खूप. होतं. बरोबर. आणि ह्या सगळ्या गोष्टी रिसर्च ओरिएंटेड जास्त आहेत राईट. आणि पेशंटमध्ये काय झालं तर समोरच दिसतंय. त्याच्यामुळे लवकरात लवकर आपण काय इंटरव्हेन्शन करू बाळामध्ये ते सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. टेस्टिंगच्या वेळ अपॉइंटमेंट करून त्याच्यासाठी न थांबता. सायमल्टेनियसली आपण आणि जर ह्या जे काही sensory- आपण टेस्ट करतो किंवा असेसमेंट करतो त्या टेस्ट दर 3 महिन्यांनी रिपीट करायच्यात असंच आपण प्रघात केलेलं आहे. त्याच्यामुळे काय होतं, बऱ्याचदा पालकांना फक्त दर 3 महिन्यांनी असेसमेंटच्या मागे वेळवायला लागतं आणि मेन पॉइंट पासून दूर होतो दूर माणूस. होता, म्हणजे distract जर होतो. मला जर आठवड्यातनं 8 वेळेला वेगवेगळ्या स्पेशलिस्टकडे घेऊन जायचंय आणि दर 3 महिन्याला 2-2 तासाची क्वेश्चनर करायची तर हे कंबरसम होतं. बरोबर. त्याच्यामध्ये हा. ईज आणण्यासाठी सगळ्यांमध्ये सुसूत्रता असणं, सगळ्या सेंटर्सचं इंटिग्रेशन करणं आणि सगळे सवलती फॅसिलिटीज एका ठिकाणी उपलब्ध करणं आणि एनजीओच्या मदतीने असो किंवा गव्हर्नमेंटच्या मदतीने असो ह्याच्यामध्ये फायनान्शियल इम्प्लिकेशन द्यावा किंवा इन्शुरन्स पॉलिसीजना रिकमेंड करणं की ह्यांचा खर्च घेण्यासाठी, ह्या सगळ्या मोठमोठ्या पॉलिसी जेव्हा येतील तेव्हाच कुठे ह्या पॅरेंट्सच्या डोक्यांना शांतता मिळेल. बरोबर आहे.
राईट. तर मित्रांनो, तुम्ही आता जसं सर सांगतायत, की सगळ्या टेस्टच्या मागे न पडता आपल्याला पहिल्यांदा मुलाची थेरपी चालू केली पाहिजे. सर, थेरपीशिवाय मेडिसिनचा उपयोग ऑटिझममध्ये कसा होऊ शकतो? याच्याबद्दल काही सांगाल का? आता बऱ्याचदा कसं असतं, की बाळ थेरपीसाठी तयार नसतं. हं. थेरपीसाठी का तयार नसतं? कारण ते एका ठिकाणी टिकत नाही. अटेन्शन स्पॅन कमी आहे. एका ठिकाणी बसत नाही, एका ठिकाणी हं. बघत नाही हं. किंवा तो मारामारी करत असतो किंवा धक्काबुक्की करत असतो किंवा हं. अँटी सोशल होतो किंवा आरडाओरडा करत असतो. तर अशा वेळेला थेरपी करणं वेस्टच जातं टाईम. बरोबर आहे. तेव्हा अशा वेळेला त्याच्यासोबत असणारे हे बाजूचे मेडिकल कोमॉर्बिडिटी किंवा कुठल्या बाळाला कन्व्हर्जन येतंय, कुठल्या बाळाला काही मेडिसिन्स चालू आहेत ऑलरेडी कुठल्या न्यूरोलॉजिकल आजारासाठी. त्या सगळ्यांचे एक अंदाज घ्यायला लागतो. हे सगळं का, कुठे, कसं शांत करून बाळाला रिसेप्टिव्ह बनवता येईल. बरोबर त्या आहे. सगळ्यांसाठी मेडिसिनची गरज असते. तर मेडिसिनची गरज अँक्झायटीसाठी असते, मेडिसिनची गरज बिहेवियरसाठी असते, मेडिसिनची गरज झोपेसाठी असते, मेडिसिनची गरज रिपिटेटिव्ह इश्यूज कमी करण्यासाठी असते, मेडिसिनची गरज हायपर ॲक्टिव्हिटी कंट्रोलसाठी असते. तर अशा प्रकारे इव्हन अमेरिकन ॲक्ट ऑफ पिडियाट्रिक्सच्या वेबसाईटला त्यांच्या गाईडलाईन्समध्ये भरभरून गरज असणाऱ्या मेडिसिन्सची लिस्ट दिलेली असते. ती डॉक्टर्स त्यांच्या पद्धतीने डिसाईड करतात, ज्यानुसार त्यांना तो प्रॉब्लेमची असेसमेंट जाणवते. जर तुम्हाला हे बाकीचे प्रॉब्लेम दिसतच नाहीयेत, तर त्याची थेरपी होतच नाही. पण जेव्हा आपण न्यूरो डेव्हलपमेंट पिडियाट्रिशियन असेस करतात, तेव्हा त्यांना जे जाणवतं, की बाबा याच्यात अँक्झायटी ट्रीट करणं आवश्यक आहे. ह्याच्यात फिअर ट्रीट करणं आवश्यक आहे, ह्याचा स्लीप ट्रीट करणं आवश्यक आहे, ह्याच्यात हं. हायपर ॲक्टिव्ह ट्रीट करणं आवश्यक आहे. त्याच्यानुसार वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळ्या लेव्हलची मेडिसिन्स वेगवेगळ्या डोसमध्ये आणि वेगवेगळ्या टायट्रेशन्सनुसार वापरली जाऊ शकतात आणि ते सगळं कुठल्याही आजारामध्ये जशी औषधं असतात तशा प्रकारे असू शकतात. पर से तुम्हाला म्हणायचं की ऑटिझमसाठी औषध आहे का? नाही ऑटिझमसाठी औषध. पण ऑटिझमच्या मुलांना शिकण्यासाठी तयार करण्यासाठी औषधं लागू शकतात. जर तो मुलगा शिकण्यासाठी तयार नसेल आणि त्याला बाकीची त्याची इनॅक्टेशन, हायपर ॲक्टिव्हिटी, अँगर, अँटी सोशल फेनॉमेना, हार्टिंग, जम्पिंग, क्लाइंग हे जर त्याला तयार करू देत नसेल, तर ह्यासाठी नक्कीच स्टँडर्ड ट्रीटमेंट गाईडलाईन्स अवेलेबल आहे. हा विषय फार मोठा आहे, किचकट आहे. किचकट आहे आणि तेवढाच इम्पॉर्टंट आहे. जशा पद्धतीने आज वाढतायत केसेस, त्या पद्धतीने पॅरेंटना अवेअरनेस असणं, स्वतः ॲक्सेप्टन्स असणं, समाजालाही त्या मुलाबाबत एक सॉफ्ट कॉर्नर असणं, त्याला माणूस म्हणून जगण्याची संधी देणं, त्याला एज्युकेशन देणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि हा विषय आपण बोलू तेवढा कमी आहे. म्हणजे आता आपल्याला थांबावं लागेल, कारण आपला बऱ्यापैकी आपण खूप वेळ ही चर्चा करतोय. नेक्स्ट एपिसोडमध्ये आपण अजून काही प्रश्न घेऊयात. पण सध्या एक लास्ट शेवटचा प्रश्न मला डॉक्टर साहेबांना असा विचारायचा आहे, की जेव्हा तुमच्याकडे काही पॅरेंट्स येतात आणि अनेक प्रश्न घेऊन येतात आणि ते खेडेगावातले आहेत, त्यांच्याकडे स्पीच थेरपी, ऑक्युपेशनल थेरपी किंवा मेडिसिन्सही उपलब्ध नाही आहेत. तर अशा पॅरेंटनी आणि ज्या पॅरेंटकडे तेवढी क्षमता नाहीये पैसे स्पेंड करण्याची, तर अशा पॅरेंटनी कोणत्या NGOकडे किंवा कोणत्या गव्हर्नमेंट फॅसिलिटीकडे अप्रोच करायला पाहिजे? जसं मी सांगितलंय, प्रत्येक जिल्ह्याच्या सेंटरला अर्ली इंटरव्हेन्शन सेंटर आहे. आता आपण पुण्यामध्ये आहोत, पुण्याचं अर्ली इंटरव्हेन्शन सेंटर औंधमध्ये आहे. तर औंध सेंटरमधून दरवर्षी पुण्याच्या दर आठवड्यातून दर बुधवारी पुण्याच्या प्रत्येक तालुक्यामध्ये बसेस सोडल्या जातात त्या मुलांना थेरपीला आणण्यासाठी. ओके. तर बसेस जातात, पालकांनी मुलं बसमध्ये येतात, संध्याकाळी थेरपी करून जातात. असं आठवड्यातनं 3 वेळा त्यांना थेरपीसाठी आणलं जातं बरोबर. आणि हे सगळं गव्हर्नमेंटतर्फे फ्री होतं. Right. त्या सेंटरला सगळ्या प्रकारचे थेरपिस्ट अवेलेबल आहेत. ऑक्युपेशनल थेरपिस्ट आहेत, स्पीच थेरपिस्ट आहेत, पिडियाट्रिशियन आहेत, ऑर्थोपेडिशियन आहेत, ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट आहेत. हे सगळे अवेलेबल आहेत. आणि फक्त ह्या सेंटर्सची जाणीव लोकांना नाहीये, की गव्हर्नमेंट एवढं सगळं करतंय. तर खेड्यातल्या लोकांसाठी तर आणखी सुपर सुविधा अवेलेबल आहेत. फक्त त्यांना दिवस आणि वेळ काढून बाळासोबत बसमध्ये बसून जायला लागतं फ्रीमध्ये आणि फ्रीमध्ये घरी यायला लागतं. तर जिथे इच्छा असेल तिथे मार्ग नक्कीच भेटतो. पण जर माझ्याकडे काहीच नाही, मी कुठे जाणार म्हटलं तर कधीच काही होणार नाही. दुसरी गोष्ट, बाळाला काही शिकवायचं असेल तर त्याला माणसात बसून माणसांच्या गोष्टी शिकवायच्यात आपल्याला. तर त्या गोष्टी शिकण्यासाठी ते शाळेतल्या कुठल्याही प्रायमरी स्कूलच्या टीचरची मदत घेऊ शकतात. शाळेत असलेल्या प्रायमरी हॉस्पिटलच्या नर्सची मदत घेऊ शकतात. प्रायमरी हॉस्पिटलच्या हेल्थ सेंटरच्या डॉक्टरची मदत घेऊ शकतात. ज्याच्यामुळे कुठेतरी त्यांना थेरपीमध्ये किंवा बाळाच्या शिक्षणामध्ये किंवा बाळाच्या डेव्हलपमेंटमध्ये काहीतरी बेसिक अंडरस्टँडिंग समजायला किंवा ते फॉलो करायला त्यांना मदत मिळेल.
पण प्रत्येक प्रॉब्लेमला सोल्युशन असतं हे त्यांनी लक्षात ठेवावं आणि जिथे सोल्युशन असतं तिथे सोल्युशन शोधायचं असतं आणि जोपर्यंत तुम्ही प्रॉब्लेम ऍक्सेप्ट करत नाही कुठल्याही प्रॉब्लेमला सोल्युशन कधीच मिळणार नाही. मिळणार नाही. बरोबर. मित्रांनो, आज खूपच छान चर्चा झाली सर. मित्रांनो, तुम्हाला असं सांगायचं की प्रत्येक गोष्टीमध्ये काम करायचं असतं. त्यांच्या डाएटमध्येही काम करायचं असतं. त्यांच्या रोजच्या त्यांच्या रोजच्या व्यायामावरती काम करायचं. तर रोजच्या गोष्टींना तुकड्या-तुकड्यांमध्ये तोडून त्यांना शिकवायचं असतं. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला पॅरेंटला काम द्यावं लागतं. मग कधी-कधी पॅरेंट्स म्हणतात की एवढं सगळं करतो आम्ही, पण रिझल्ट फार कमी येतो. पण आपण कन्सिस्टंटली काम केलं तर नक्कीच पुढे आपल्याला फ्युचरमध्ये चांगला रिझल्ट भेटणार. मुलं इंडिपेंडंट होणार, स्वतःची कामं स्वतः करायला लागणार, बोलायला लागणार, हे नक्कीच होणार. पण जर तुम्ही सातत्याने प्रयत्न केला. आता आपल्याला याच्यावरती खूप प्रश्न आहेत अजून. मुलाचं डाएट कसं असायला पाहिजे, रोज रुटीन कसं सेट करायचं, त्याचं स्केड्युलिंग कसं करायचं, रोजचा त्याचं डेव्हलपमेंटल चार्ट कसा बनवायचा, हे अनेक प्रश्न आपल्याला अजून असतीलच. तर पुढच्या एपिसोडमध्ये आम्ही नक्कीच प्रत्येक प्रश्नाची उत्तरं देण्यासाठी इथे हजर असू. अजून एक एपिसोड आपण सरांसोबत असणारच आहे आपला. काही एक एक्सपर्ट आपल्याला डायटिशियन्सही आपल्याकडे येणार आहेत. ते असे वेगवेगळ्या सेक्टरमधले आपण बोलावूयात आणि त्यांच्याबरोबर आपण चर्चा करूयात. धन्यवाद. थँक्यू.